मी जे महत्वाचे वाटतं ते पटापट पटापट सांगतो आयआरचे. आणि एक लक्षात घ्या, हा एक सांगायचं राहिलं की UDHR आणि आय आर यांचं जर तुम्ही एकंदरीत स्प्रेड बघितला मार्कांचा, तर कधी कधी UDHR वरती 14 15, कधी कधी 16 17 18 असे पण प्रश्न येतात. कधी कधी आय आर वरती आले तर काय 12 प्रश्न येतात, कधीतरी 15 वगैरे पण येतात. जर UDHR आणि आय आर एकत्र कंबाईन केलं ना, तुम्ही एकत्र घेतलं ना, तर तुम्हाला असं दिसेल की त्या दोघांचे मिळून तुम्हाला 28 ते 30 प्रश्न येऊ शकतात. कोणाचे? आय आर आणि UDHR मिळून. मग कधी आय आरची बारी येते कमी ह्याची वाली, कधी UDHR येते पाळी येते कमी ह्याची वाली. पण मग काय, दोघांचे मिळून मात्र काय होतं, एक प्रकारे बॅलन्स येऊन जातो 28 ते 30 प्रश्नांचा. लक्षात ठेवा. तुम्ही बघू शकता ते नंतर चेक करून, प्रश्न तुम्हाला जर क्लासिफाय करता आले तर. पण काय, ॲव्हरेज 28 30 प्रश्नांचं दोघांचे मिळून येतं. आता मागच्या वेळेस मला वाटतं आयआरचे थोडेसे कमी आले असतील, तर आता आयआरचे जास्त येतील, UDHRचे 2 3 प्रश्न कमी होतील. असं बऱ्याचशा वेळेला त्यांचं काय होतं, बॅलन्सिंग जे आहे ते चालत राहतं. त्या पद्धतीने या गोष्टींकडे पाहायचं. कारण काय, मी मग त्यावेळेस पण म्हणलं होतं की ह्युमन राईट्स काउन्सिल वगैरे ते काय करू शकतात, आय आर मध्ये टाकून सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे ना. UDHR मध्ये नाही विचारणार, ते कदाचित इकडे विचारतील. मग ते शेवटी काय, त्या सगळ्या क्वेश्चनला तुम्ही एकत्रित बघितलं पाहिजे आय आर आणि UDHRच्या. म्हणून म्हणते की आजचं लेक्चर संपल्यानंतर तुम्ही 35 वरती जाऊन बसलं पाहिजे आउटपुटमध्ये. त्या अँगलने तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. फटाफट फटाफट सांगतो. मी अजिबात तुम्हाला काय करणार नाही, प्रत्येक गोष्ट वाचायला नाही सांगणार आहे, इन्साइड देणार आहे, कारण त्याच्याशिवाय ते सगळं कव्हरेज करणं शक्य होणार नाही. तुम्ही डिटेलमध्ये वाचायचं, मग मनात विचार करायचा वगैरे, त्यापेक्षा आपण फटाफट सांगूया. काय म्हणताय? 2023चा पेपर ना, हा ठीक आहे. सार्वजनिक तसंच खाजगी क्षेत्रामधून पर्यावरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चॅम्पियन्स ऑफ द अर्थ बद्दल प्रश्न विचारला. ठीक आहे, ते मोदीजींना मिळालं असेल, आता तो माधव गाडगिळांना मिळाला वगैरे, असं काय 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 झालं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, त्यांनी काय केलंय, सगळ्या ऑर्गनायझेशन देताना बघा, IUCN, FAO, IPCC आणि UNEP सगळ्याच काय एक प्रकारे एन्व्हायरमेंटच्या जवळपास जाणाऱ्याच काय विचारलेल्या आहेत, संस्था विचारलेल्या आहेत. ठीक आहे. आता त्यात काय, डिरेक्टली एन्व्हायरमेंटसाठी विचारले, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंट काय प्रोग्रामचा विचार करायला हरकत नाही. ठीक आहे ना. डिरेक्टली काय, प्लेन एन्व्हायरमेंट बद्दल त्यांनी प्रश्न विचारला. लीडर्स काय म्हणले, पर्यावरणामधले. त्यात सुद्धा काय केले, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्ही विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्ही विचारलेलं आहे. मग अशा वेळेला थोडंसं तुमचं काय म्हणूया आपण, जे इन्क्लिनेशन आहे ते IUCN खूप जास्त स्पेसिफिक आहे, आणि काय, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन सुद्धा फार जास्त स्पेसिफिक काम करणारी संस्था आहे. लक्षात ठेवा. फूड अँड ऍग्रिकल्चर काय, फूड अँड ऍग्रिकल्चर बद्दल करेल. IUCN काय, कन्झर्वेशन बद्दल करेल. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. तर रेड लिस्ट वगैरे ह्या गोष्टी तुम्ही पर्यावरणामध्ये केल्या असतील. राहतो ऑप्शन कुठला, IPCC आणि काय, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. आता UNEP आहे ना, खूप ब्रॉड आहे. ठीक आहे. UNEP खूप ब्रॉड काम आहे. इंटर गव्हर्नमेंटल प्लॅनेट ऑन क्लायमेट चेंज जे आहे, ते प्युअरली क्लायमेट चेंज बद्दल आहे. त्यात सुद्धा काय, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आंतरशासकीय पॅनल आहे. UNEP मात्र काय, खूप जास्त ब्रॉडर ऑप्शन आहे. आता हे जे काही सगळं सांगतोय मी तुम्हाला, हे फक्त यासाठी की जेव्हा केव्हा असे प्रश्न येतील, तेव्हा तुम्हाला जर थोडं थोडं जरी माहित असेल त्या संस्थांबद्दल, तर तुम्ही या अँगलने विचार करायला पाहिजे. उत्तर चुकेल किंवा बरोबर येईल हा पुढचा प्रश्न राहिला. पण समजा करंटचा असा काही प्रश्न आला, तर या झोनमध्ये तुम्ही विचार करायला पाहिजेत फटाफट, की हा ठीक आहे, मी याच्यातला ऑप्शन टाकले त्यात कुठला निवडू. काही जणांचं असतं नाही सर, 4 नंबरच बरोबर असतो. ठीक आहे, त्या पद्धतीने करा, तसं उत्तर मारायला हरकत नाही. पुढे काय, साप्टाचा सदस्य नाही, टुकार प्रश्न आहे, म्यानमार नाहीये वगैरे. ठीक आहे. हा, भारत स्वतंत्र झाल्यावरती देखील ब्रिटिश कॉमनवेल्थचे सदस्यत्व चालू ठेवताना नेहरू यांनी कुठल्या गोष्टीवरती भर दिला होता, असं विचारलं. म्हणजेच काय, ब्रिटिश कॉमनवेल्थ बद्दल प्रश्न आहे आणि काहीतरी ऑप्शन दिलेत. मग काय म्हणलं, इच मेंबर स्टेट शुड बी फ्री टू डिवाइस इट्स ओन फॉरेन पॉलिसी. इच मेंबर स्टेट शुड बी फुल फ्लेज मेंबर ऑफ द युनायटेड नेशन्स. त्यानंतर इच मेंबर स्टेट शुड बी फ्री टू डिवाइस इट्स ओन इकॉनॉमिक पॉलिसी. मेंबर शुड जॉईन द नॉन अलाइनमेंट मुवमेंट, असं म्हणलेलं आहे. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा, प्रश्न सोपा असेल किंवा प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर असेल, सोडून द्या ते. काय करा, याच्यामध्ये विचार करताना करा, काय म्हणलंय, भारत स्वतंत्र झाल्यावरती ब्रिटिश कॉमनवेल्थचे सदस्य चालू ठेवताना कुठल्या गोष्टीवरती भर विचारले. जर तुम्ही याच्यामधले काय 2 पर्याय बघितलेत, कोणते, इच मेंबर स्टेट शुड बी अ फुल फ्लेज मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स, आणि इच मेंबर शुड जॉईन द नॉन अलाइन्ड मुवमेंट, या चक्क अटी आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे काय, अटी टाकलेल्या आहेत. ठीक आहे. ह्या अटी असू शकत नाहीत. बरोबर, कुठल्या, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4, हे जर तुम्ही गाळू शकलात या असल्या प्रश्नांमध्ये, तर मग तुम्ही 50-50च्या झोनमध्ये येता. लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही 50-50च्या झोनमध्ये पण येणार नाही. तुम्हाला जर कन्सेप्टच माहित नसेल, ठीक आहे, इथं तर डिरेक्टली खरं तर हिटच करायला पाहिजे फॉरेन पॉलिसी. कारण का, सॉव्हरेनिटीशी संकल्पना संबंधित आहे. कशाची, कॉमनवेल्थची. मी त्याच्यात जातच नाही, ते तुम्हाला माझं सांगून झालंय आता. ठीक आहे.
आपल्याला काय बघायचंय, जर समजा असा प्रश्न आहे, प्रश्नाबद्दल आपल्याला काही फार माहिती नाहीये, तुम्ही ऑप्शन्सचा विचार करताय 1 2 3 4, तर तुम्हाला कळायला पाहिजे. तर ही तर अट दिसते, युनायटेड नेशन्स सदस्य असलं पाहिजे आणि काय नॉन अलाइनमेंट मुवमेंटचा तुम्ही सदस्य असलं पाहिजे, असल्या काहीतरी अटी दिल्यात. बोलते कशाबद्दल, तर भारताने काय कॉमनवेल्थचं सदस्यत्व चालू ठेवण्याबद्दल. भारतावर स्वतःच नेहरू काय असल्या अटी लागून ठेवतील का, असलं काही गरजेचं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपणच मेंबर आहोत, आपलंच मेंबरशिप आपल्याला कंटिन्यू करायचंय. आपण स्वतःसाठी ईच मेंबरसाठी अशा प्रकारच्या अटी लादण्याचं काही कारण नाही. त्याच्यावरून तुम्हाला ते कळालं पाहिजे. आणि काय इकॉनॉमिक पॉलिसी आणि फॉरेन पॉलिसी म्हणले, इकॉनॉमिक पॉलिसी आणि फॉरेन पॉलिसी म्हणले. पर्सनॅलिटी कोण आहे, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अनुषंगाने तुम्हाला कळालं पाहिजे की ते काय आहेत. ते अशा कालावधीमध्ये किंवा पहिले पंतप्रधान आहेत भारताचे, किंवा भारत नवस्वतंत्र आहे, तर कोल्ड वॉर वगैरे मध्ये न पडता आपलं आपलं काय करणं, सगळ्या गोष्टी करत राहणं, याच्यावरती त्यांचा भर असणार आहे, लक्षात ठेवा. आणि सॉव्हरेनिटीवरती सुद्धा भर असणार आहे. मग अशा वेळेला तुम्हाला कळायला पाहिजे कुठलं, फॉरेन पॉलिसी काय आपली इंडिपेंडंट ठेवणं, फ्री विल हा शब्द आपण कशामध्ये पाहिला होता, कोर पॉलिटीमध्ये पाहिला होता. ठीक आहे. कुणीच आपल्या अंतर्गत किंवा बहिर्गत बाबतीमध्ये हस्तक्षेप न करणं, याला आपण सॉव्हरेनिटी म्हणतो. त्याच्यानंतर काय युरोपियन युनियन बद्दल प्रश्न विचारलाय, 27 देश, राजकीय आर्थिक संघ. ठीक आहे. राजधानी पॅरिस. ठीक आहे. ब्रुसेल्स. ठीक आहे. ब्रुसेल्स वगैरे वरून त्यांनी कट केला असेल. ठीक आहे, ब्रुसेल्स वरून कट केला असेल. ओके. आता एक लक्षात घ्या, इथे पॅरिस विचारलं ना, आणि काय समजा आपण ब्रुसेल्समुळे हे सी कट करतोय, तर लक्षात ठेवा ब्रुसेल्स कधी ना कधी आयोगाने PYQ मध्ये विचारलं असणार आहे. असं डिरेक्टली हे पॅरिस आलंय किंवा याच्याबद्दलचा प्रश्न आलाय असं पण होणार नाही. जर तुमचं PYQ अनालिसिस आधी चांगलं असेल तर ब्रुसेल्स कधी ना कधी प्रश्न त्यांनी विचारायला तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर हा एक खतरनाक प्रश्न होता, काय ब्रिक्स परिणित काय म्हणतो आपण, जनसंवाद प्रवर्तक यंत्रणांमध्ये कशाचा समावेश होत नाही असं म्हणलेलं आहे. काय म्हणलं बघा, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ पीपल टू पीपल मेकॅनिझम इन ब्रिक्स. आता हा प्रश्न मात्र काय गंडू शकतो, लक्षात ठेवा. का बरं, इथं फोरम आहे, इथं फोरम आहे, इथं पण फोरम आहे, इथं मात्र फेस्टिवल आहे. गटात न बसणार म्हणून आपण काय करू शकतो, कदाचित फिल्म फेस्टिवलचा विचार करू शकतो. प्रश्न कशाबद्दल आहे, जनसंवादाबद्दल आहे, जनसंवाद प्रवर्तकाबद्दल आहे, पीपल टू पीपल मेकॅनिझम बद्दल प्रश्न विचारलेला आहे. आता सिव्हिल फोरम म्हणजे काय, सिव्हिल सोसायटी. सिव्हिल सोसायटी म्हणजेच काय, जनता किंवा लोक असतात. फिल्म फेस्टिवल म्हणजे काय, तुम्ही आम्ही कुणीही फिल्म फेस्टिवलला जाऊ शकतो वगैरे वगैरे. पार्लमेंटरी फोरम बद्दल मात्र एखाद्याला शंका येऊ शकते की कसं काय पीपल टू पीपल ना. ठीक आहे. ज्यांनी कुणी काय आपण कोर पॉलिटिचे लेक्चर केली असेल आपल्यासोबत, जेव्हा आपण इंटर पार्लमेंटरी किंवा इंडियन पार्लमेंटरी ग्रुप, इंटर पार्लमेंटरी युनियन वगैरे हे जेव्हा बघितलं होतं, तेव्हा आपण बघितलं होतं की हे जेव्हा भेटतात हे अशा प्रकारचे ग्रुप वगैरे, तेव्हा काय करतात, एक प्रकारे चर्चा किंवा काय ते चर्चासत्र वगैरे किंवा लेक्चर्स वगैरे, बरंच काय 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 त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं, असं आपण पाहिलं होतं. कशामध्ये, कोर पॉलिटीमध्ये आपण जेव्हा अशा प्रकारचा फोरम करत होतो. ठीक आहे. कोणता फोरम, इंडियन पार्लमेंटरी ग्रुप असेल किंवा इंटर पार्लमेंटरी युनियन असेल वगैरे, अशा गोष्टी आपण त्यावेळेला केलेल्या होत्या. त्याच्यावरून लक्षात घ्या, हे संसदीय चर्चापीठ आपण काय विचार करू, कदाचित फक्त काय, फक्त आणि फक्त संसदेच्या सदस्यांमधलंच असेल असं आपण कदाचित विचार करू. आणि त्यामुळं काय, कदाचित आपण 1 नंबर टिक करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न चुकू शकतो, त्यात काही विशेष वावग नाही. एकतर काय, फोरम 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 फिल्म फेस्टिवल कोणीतरी मारलं. ठीक आहे. किंवा काय कुणी असा विचार केला की पार्लमेंटरी फोरम आहे, तर याच्यामध्ये काय पीपल टू पीपल ऐवजी काय गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटचे सदस्य. तर लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटचे सदस्य नसतात, ते खासदार असतात. ठीक आहे. शेवटी काय, खासदार खासदारांमधली चर्चा ही सुद्धा काय लोकांच्या प्रतिनिधीमधली चर्चा आहे ना. त्यामुळं काय पीपल टू पीपल कॉन्टॅक्टमध्ये त्यांनी हे घेतलंय, काय उडवलंय, हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट फोरम उडवलेला आहे. ठीक आहे. प्रश्न बरोबरच येईल असं नाही, N नंबर ऑफ याच्या पाठीमागचे विचार असू शकतात. त्याच्यानंतर काय बघा, ओपेक बद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. हे त्यांचं आवडतं, व्हिएन्ना, जिनेवा. ठीक आहे. जिनेवा, व्हिएन्ना आपण आता ते बघून झालंय, त्याच्याबद्दल फार नको झालं. काय म्हणलं मग, आंतरराष्ट्रीय विकासासाठी ओपेक निधीची स्थापना 1978 मध्ये झाली असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न अवघड कधी झाला असता, प्रश्न अवघड तेव्हा झाला असता जर याच्यामध्ये त्यांनी ऑल ऑफ द अबोव टाकलं असतं, तर मग मात्र काय सीनी आपल्याला त्रास दिला असता. लक्षात ठेवा, त्यांनी काय केलं, ABBC AC आणि नन ऑफ द अबोव केल्यामुळे काय, मग आपलं जे काय ट्रॅडिशनल नॉलेज आहे कोणतं, व्हिएन्ना आणि जिनेवा, याच्यावरती मग काय हा प्रश्न सोडवायला हरकत नाही. पण जर इथं ऑल ऑफ द अबोव असतं तर मात्र मग आपल्याला काय झालं असतं, या 1978 त्रास दिला असता. लक्षात ठेवा, ओपेक फंड फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आपण केलाय का, मग केलाय. त्याच्या खालचं आपण काय केलंय, युनायटिंग फॉर द पॉवर्टी, हे सुद्धा काय युनायटिंग फॉर द काय आपण म्हणलं, त्याचं ब्रीथ पण पाहिलं होतं, पॉवर्टी इलिव्हेशन वगैरे. आणि काय त्याच्या खाली जोडी इनिशिएटिव्ह पण पाहिला होता. आपण त्या लेवलचं काय रेडी आहोत, लक्षात ठेवा. कशामध्ये, ओपेकमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे हा काय म्हणतात त्याला, ह्याच्यामध्ये स्माइली वगैरे म्हणून टाकला असणार आहे, लक्षात ठेवा. पुढे
आशियानचा संस्थापक नव्हता. काय म्हणलं होतं आपण, इम्पॉर्टंट एसटी पाठ करायचं होतं, कुठेच हे व्हिएतनाम बसत नाही. ठीक आहे, टुकार. त्याच्यानंतर वर्णभेदावरती आधारित विषम वागणुकीसाठी यांनी काय केलंय, एक प्रकारे इथं आपल्याला आता प्रश्न विचारला. पुन्हा एकदा, जर तुम्हाला काय म्हणतो आपण अपार्थाईड हा शब्द माहित नाहीये, काही संबंध नाहीये, वर्णभेद विचारलेला आहे, साऊथ आफ्रिका, गांधीजींची स्टोरी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, हे फार विशेष नाही, इथं उत्तर चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे, उगीच म्हणायचं नाही चुकणं सुद्धा इथं अपेक्षित आहे वगैरे, असलं काही डोकं लावायचं नाही. काही जण काय करतात, उगीच हा ठीक आहे सर, मग हा आला नाही तर चालतं का, नाही चालत, यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर का 2023 सालासाठी ब्रिक्सचं अध्यक्षपद, ठीक आहे, म्हणजे ब्रिक्सच्या आपण म्हणूया लाईननुसार हे आपण सगळं करतोय. पण तुम्ही पाहिलं असेल की साऊथ आफ्रिकेच्या नंतरची जी काही आपली पुढची बैठक आहे ती कुठे झाली, रशियामध्ये झालेली आहे. ते पाहिलं का, 2024ची बैठक ही रशियामध्ये झालेली आपण पाहिलं. ब्राझीलमध्ये यायला पाहिजे ना, बी मध्ये. आता ते शोधून ठेव, काही जणांनी ते शेअर केलंय ऑलरेडी, त्यांना ते लक्षात आलंय की ब्राझीलमध्ये ती बैठक झाली नाही, रशियामध्ये बैठक झाली. कधीची, साऊथ आफ्रिकेनंतरची. ठीक आहे ना, ब्रिक्स पर्यंत आपण आता येस पर्यंत गेलो, तर येस नंतर कुणाची बारी यायला पाहिजे होती 2024 मध्ये, ब्राझीलची यायला पाहिजे होती. पण ब्राझीलच्या ऐवजी काय, रशियाकडे आपण काय केले, समिट पाठवलेली आहे. मग तिथे काय होऊ शकतो, प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. शोधा मग की ब्राझीलमध्ये का नाही झाली आणि रशियामध्ये का झाली, ते सांगण्यासाठी त्याला तिथे अंडरलाईन करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर काय बघा, 2023 शाश्वत आणि टिकाऊ विकास प्रक्रिया, विषय प्रक्रिया वगैरे, ठीक आहे. कशाबद्दल बोले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल बोले, ठीक आहे ना. मग सप्टेंबर 2015, कळते का बघा, बाकीच्या गोष्टी तर विषयच नाहीये. आपण हे कशामध्ये पाहिलं होतं, आपल्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये सुद्धा हे पाहिलं होतं. ठीक आहे ना, त्यात तर स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या होत्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये. त्या इकॉनॉमिक सर्व्हे मधल्या गोष्टी आपल्याला कामाला येऊ शकतात. सोपा प्रश्न आहे, पण कळायला पाहिजे की तिथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ओपेक बद्दल प्रश्न विचारलाय, कॅन्सल झालाय. ठीक आहे, दुबई, 1960, सदस्यांची संख्या 15. ठीक आहे, भारत ओपेकचा सदस्य आहे, काहीच बसत नाही इथं. ओके, बी, सप्टेंबर 1960 बघतात. ठीक आहे, बी नाहीये म्हणून बघा एकदा, कॅन्सल का झाला असेल कळून जाईल तुम्हाला, काही फार विशेष नाही. या फॅक्टर सगळ्या काही फार विशेष नाही, पण कळते का बघा, ओपेक बद्दल प्रश्न कुठे फिरतो. ते स्थापना कधी झाली, त्याचं ते काय म्हणतात त्याला, त्याचं ते सचिवालय आधी कुठे नंतर कुठे, तिथंच सगळं यांचं फिरत आहे. आणि भारत सदस्य आहे का नाही, आणि काय स्थापनाचा वर्ष, त्याचे सदस्य संख्या वगैरे, हे सदस्य संख्या डेंजर असतं ओपेकची विचारणं, कधी पण कुणी पण बाहेर पडू शकतं. त्याच्यानंतर ब्रिक्स बद्दल सदस्य काय विचारलंय, सत्यविधान, उकार प्रश्न आहे. इंडिया इज अ मेंबर ऑफ ब्रिक्स, बाकीचे बघायचे पण तुम्हाला गरज पडली नाही पाहिजे. ओके, काय काय प्रश्न एकदमच काय करतील ते साधे सुधे विचारतील, मग काय ऑब्व्हियसली मार्कांचं किंवा मार्क कुठे जातील, हायर साईडला जातील. थोडंसं काय केलं, ABCD करून विचारलं, कॉम्प्लिकेट करून केलं की बरोबर काय होतं, मग 120चा टॉपर मग 107 वरती पण येतो, लक्षात ठेवा. सो बी रेडी, सगळ्या गोष्टींसाठी रेडी राहा. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, या प्रश्नाबद्दल आपण ऑलरेडी बोललो होतो. DDD असं लिहिलं होतं, असं आपण म्हणलं होतं. मुलांनी काय, लोकशाही शासन, शांतता निर्माण, हवामान आणि काय आपत्ती लवचिकता, आणि काय शाश्वत विकास वगैरे म्हणलेला आहे. आता लक्षात घ्या, समजा हा सुद्धा प्रश्न आपल्याला माहिती नाहीये, आपण हे काय UNDPचं समजा तुम्ही काय केलेलं नाहीये, काय म्हणूया फोकस एरिया वगैरे पाठ केलेला नाही. मग आता याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मे बी विचार करणार. कुणी काय विचार केला असणार आहे, म्हणजे काही जण नक्की हा विचार केला असणार आहे, काय इथं इथं अँड आहे, सगळ्या प्रकारच्या विचारांचे विद्यार्थी आपल्याकडे, इथे अँड आहे, इथे अँड आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट वेगळं आहे, किंवा इथं डबल नाही आहे, काय केलं याला उडवलं. काही सगळ्या प्रकारचे विचार प्रत्येक जण करू शकतो. काही जणांनी काय विचार केला होता की ठीक आहे, क्लायमेट आणि डिझास्टर रेझिलियन्स आहे, आणि काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, आणि काय डेमोक्रेटिक गव्हर्नन्स आणि पीस बिल्डिंग आहे, आणि ह्युमन काय राईट्स आणि फायनान्शियल डेव्हलपमेंट असं म्हणलेलं आहे. आता लक्षात घ्या, हे बी आणि डी एका बाजूनी जाणारे ऑप्शन दिसतात, क्लायमेट आणि डिझास्टर रेझिलियन्स म्हणतोय आपण, आणि काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतोय. कारण का, सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्येच काय क्लायमेट आला पाहिजे. मग आता राहतं काय, A आणि C मधला कोणता या बी आणि डी बरोबर घ्यायचा, असा आपला ऑप्शन राहू शकतो. कायम आणि कायम असा विचार करा. हे प्रश्नाला जाऊ द्या, कशाबद्दल प्रश्न विचारला वगैरे. जर समजा आपल्यासमोर काहीच नाहीये ऑप्शन, किंवा काही कळत नाहीये की याच्यातलं काय घ्यायचं, यांनी तुम्हाला हिंट काय दिले, तुम्ही 3 निवडायला सांगितले, त्याच्यामध्ये 4 निवडायला सांगितले का, 4 निवडायला नाही सांगितले, एक गाळायला सांगितलंय. मग अशा वेळेला ना दोघांची तर एक काय करायची, जोडी लावून टाकायची, आणि मग पुढच्या गोष्टींचा विचार करायचा की ठीक आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, तर मग हा काय करू शकतो वगैरे. ठीक आहे, मग हे दोन तर एका बाजूनी आहेत, मग ठीक आहे, हे दोन तर आपण बी आणि डी लावून ठेवू. मग काय, ह्युमन राईट्स आणि फायनान्शियल डेव्हलपमेंट, आणि काय डेमोक्रेटिक गव्हर्नन्स आणि पीस बिल्डिंग असं म्हणलेलं आहे. आता त्यातल्या त्या पुन्हा एकदा जर विचार करायचा झालं,
तर वित्तीय विकास असं म्हणलेलं आहे. कशामध्ये? फायनान्शियल डेव्हलपमेंट हा शब्द इथं त्यांनी वापरलेला आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट शब्द ऑलरेडी वापरलेला असतो, त्याच्यामध्ये खरं तर काय ग्रोथ वगैरे अशा गोष्टी अंतर्भूत असतात. वेगळ्या प्रकारे तुम्हाला फायनान्शियल डेव्हलपमेंटचं काय शब्द वापरणं UNDP सारख्या संस्थेमध्ये गरजेचं नाही. आपेक असेल तर ठीक आहे. आपेकमध्ये काय काय पाहिलं होतं? ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर काय ट्रेड किंवा बिझनेस फॅसिलेशन पाहिलं होतं, त्याच्यानंतर काय इकॉनॉमिक आणि टेक्निकल असिस्टन्स पाहिलं होतं. कशामध्ये? अपेक्षा 3 उद्दिष्ट पाहिली होती बघा. त्याच्यामध्ये मात्र आपण सगळं इकॉनॉमिक बोलत होतो, कारण का ते मेंबर इकॉनॉमीच काय होतं, ती एक प्रकारची संस्था होती. इथं मात्र काहीतरी वेगळं दिसतं. मी तुम्हाला आता ह्या UNDP मधून अपेक्सचं डिस्कशन का काढलं? तुम्हाला कळायला पाहिजे की त्या संस्थेचं नेचर काय आहे आणि त्याच्यानुसार काय आपल्याला विचार करता येतो का. ठीक आहे. UNDPचा सगळा फोकस कुठे आहे? SDG वरती आहे, MDG वरती आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे SDG MDGचा. पीस हा शब्द असतो का SDG MDG मध्ये? पीस हा शब्द असतो. क्लायमेट असतं का? असतं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत का? मग हे BCD एका बाजूने जाणार आहेत ना. मग तुम्हाला हे कळालं पाहिजे की आपण हे BCD एकत्र घेऊया. फायनान्शियल वगैरे जाण्याची गरज नाही पडणार. कुठे तुम्ही MDG मध्ये किंवा SDG मध्ये स्पेसिफिकली फायनान्स हा शब्द सहज सहज तुम्हाला सापडणार नाही. त्याऐवजी काय? पीस सापडेल, त्याच्यानंतर काय क्लायमेट सापडेल. क्लायमेट बघितलं ना 3-13. ठीक आहे, 3-13 पाहिलं होतं. ठीक आहे. हे कळालं पाहिजे की आपल्याला कुठले काय ऑप्शन एकत्र घेता येतात. जर तुम्हाला UNDPची MDG आणि SDG कन्सेप्ट चांगल्या प्रकारे रट्टा आहे, तुमच्या बॅक ऑफ द माइंड ते सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये काहीतरी तर्क लावता येईल. नाहीतर काही तर्क लावता येणार नाही. तर काय ते मी पुन्हा सांगतो, आधी पण म्हणलं, मी बॅचच्या सुरुवातीला पण म्हणले, त्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये इथं पण म्हणेल परत एकदा की माझं होऊन जाईल, हिरायस अकॅडमीचं होऊन जाईल की आमचा बघा प्रश्न कसा आला की UNDPचे काय 3D विचारले वगैरे. ठीक आहे. आणि हे 3D ना म्हणजे मागच्या MRP मध्ये सुद्धा होते. म्हणजे ठीक आहे, आता ते त्या गोष्टीला महत्व नाही. मी पुन्हा सांगतो की कन्व्हर्जन करणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आवाका खूप चांगला पाहिजे, अभ्यास चांगला पाहिजे. तर हे तुमचं तुमचं स्वतःचं आता एखाद्याला वाटणारच नाही, आठवणारच नाही की MDG आणि SDGचं इथं कोरिलेशन लावू शकता. हे एखाद्याला आठवणारच नाही. त्याच्या मेंदूत घुसून तर तुम्ही नाही काय करू शकत. मग त्याच्यासाठी काय करा, तुमचं तुम्ही काय अभ्यास चांगला बनवा. ह्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतील. त्याच्यानंतर युरोपियन महासंघाबद्दल त्यांनी प्रश्न विचारला होता. त्या लक्षात ठेवा, यांनी काय केलंय, तुम्हाला काय केलेलं आहे, पुन्हा एकदा इथं 4 पण दिलेत आणि काय 3 पण निवडायला सांगितलं. आणि कुणाला उडवलंय बघा, मुख्यतः सामरिकेला उडवलेलं आहे. प्रायमरी स्ट्रॅटेजिक अलायन्स याला उडवलेला आहे. ठीक आहे. हे इयर पुन्हा एकदा सांगतो की आता हे आयोगाच्या इयर्स आपण काही करू शकत नाही. मॅसेज टीटी 92-93चा आहे. 91 म्हणजे ठीक आहे, थोडं जास्त स्ट्रेच करतील ते, पण लक्षात ठेवा, मला असं वाटतं या प्रश्नामध्ये की जर समजा त्यांनी तुम्हाला प्रायमरीली अ स्ट्रॅटेजिक अलायन्स असं म्हणलेलं आहे, तर हे जे एक वाक्य आहे ना की युरोपियन युनियनचं नेचर काय, हे एक वाक्य लय वेळा विचारलं आहे आपण. कोणतं? की तो फक्त आता काय नाही, आर्थिक संघ नाही, आर्थिक राजकीय संघ आहे. ठीक आहे ना. आर्थिक राजकीय संघ आहे, इतकं स्पष्ट त्यांनी त्याचं नेचर सांगितलेलं आहे. मग त्याला स्ट्रॅटेजिक अलायन्स वगैरे असा शब्द वापरणं, हे स्ट्रॅटेजिक अलायन्स म्हणजे काय, नाटो सारखं त्याच्याकडे नेचर देतात ते. नाटो बिटो सारखं या युरोपियन युनियनचं नेचर नाही. याच्याबद्दल त्यांनी भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. युरोपियन युनियन हे काय आहे, एक प्रकारे प्रायमरीली हा इकॉनॉमिक काय आहे, एक प्रकारे गट आहे. आणि तो आता आर्थिक राजकीय झाला, एवढंच दिलेलं आहे. स्ट्रॅटेजिक वगैरे म्हणजे काय, दुसऱ्या कुणातरी देशांच्या विरोधामध्ये काहीतरी कॉपरेशन करणारा किंवा काय लष्कर किंवा इतर प्रकारचे आपण म्हणूया करार मदार करणारा असा हा महासंघ नाही किंवा युनियन नाही. लक्षात ठेवा, कन्सेप्ट माहिती पाहिजे. बाकी हे आता तुम्हाला माहिती आहे की डिफेन्स आणि फॉरेन पॉलिसी त्यांची एकत्र असू शकते वगैरे. ठीक आहे. किंवा युरोझोन असतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आशियान. ठीक आहे, 68 चुकवलंय का? ठीक आहे, 67 पाहिजे ना. आशियान. ठीक आहे, आशियानची स्थापना. बाकी तर ठीक आहे, दिलेलं आहे सगळं, काही फार विशेष नाही. सदस्य किती असतात, भारत आहे का नाही, सिंगापूर संस्थापक आहे का नाही, बघा कळते का. इम्पॉर्टंट ST लव BMC खूप वेळा कामाला येणार आहे. भारत आहे का नाही हे पण कामाला येणार आहे. त्याच्यात काय म्हणताय, सेक्टरल डायलॉग पार्टनर. मग तुम्हाला काय काय पाठ आहे, आपण पूर्ण इव्होल्युशनच पाठ केले आहे. 92, त्याच्यानंतर काय 1996 पाठ केले, त्याच्यानंतर 2002 पाठ केले, 2012 पाठ केले, 2022 सगळं 10-10 वर्षांनी आपण सगळं याचं पाठ केलेलं आहे. आधी सेक्टरल डायलॉग पार्टनर, नंतर फुल डायलॉग पार्टनर, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, त्यानंतर त्याची अॅन्युअल समिट सुरू झाली, त्याच्यानंतर तो स्ट्रॅटेजिक पार्टनर बनला, नंतर काय फ्रेंडशिप इयर सुरुवात झालं. असं खटाखट 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 एका खाली एक सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर अलिप्तता चळवळीशी कोण संबंधित नाही, 3 NTS पाठ करायचं. 3 NTS पाठ केलेला आहे. नेहरू, नासेर, काय नमरुक, टिटो, सुकार्नो, हे सोडून कुणी आलं की काय त्याला काय कल्टी मारायची आहे. 3 NTS आपण ऑलरेडी पाठ केलेला आहे. पुन्हा सांगतो, या सगळ्या गोष्टी ज्या काही तुम्ही पाठांतरासाठी करून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला युटिलाइज झाल्याच पाहिजेत.
ठीक आहे, फटाफट आठवलं पाहिजे. वेळ नाही लागला पाहिजे या सगळ्या गोष्टींना. शेख मुजीबुर रहमान याच्याऐवजी काय करतील, यासर अराफतचा सुद्धा ऑप्शन कदाचित बहुतेक त्यांनी विचारला असेल. ठीक आहे, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन संबंधित असणारी पर्सनॅलिटी यासर अराफत वगैरे यांच्याबद्दल त्यांनी प्रश्न म्हणजे हेच परत तिघं देतील आणि इथल्या पर्सनॅलिटी चेंज करत राहतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर येस येस त्याच्यानंतर काय बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालया संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑफिशियल लँग्वेजेस काय, इंग्लिश फ्रेंच, ठीक आहे, फ्रेंच लँग्वेज असू शकते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हेडक्वार्टर, त्याच्यानंतर नंबर ऑफ जजेस, त्याच्यानंतर काय प्रिन्सिपल ऑर्गन. ठीक आहे, सोपा सोपा प्रश्न आहे. प्रिन्सिपल ऑर्गन आहे की, ठीक आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. जजेस किती, 15. नंतर काय, न्यूयॉर्क नाही, उलट ह्याच काय नाही, न्यूयॉर्कला नाही वगैरे असलं आपण बघितलेलं आहे, फार काही विशेष नाही. पुढे जा. हा, हे रिबेका ग्रीन्सपॅन. ओके, आता बघा हे रिबेका ग्रीन्सपॅन काय, ठीक आहे, लेक्चरमध्ये उल्लेख आला, आपण घेतलं होतं वगैरे वगैरे, ते सगळं सोडून द्या. समजा असा प्रश्न येत आहे आपल्याला, ठीक आहे, आणि ते काय करतात, या रिबेका ग्रीन्सपॅन यांच्याबद्दलचा करंटचा प्रश्न विचारतात आणि काय म्हणतात, कोस्टा रिकाच्या रिबेका ग्रीन्सपॅन या अंगटाडच्या महासचिवपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, त्या कोस्टा रिकाच्या माजी उपाध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर काय, त्या मानव विकासाच्या प्रसिद्ध अधिवक्ता आहेत. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या सी वरती तर डाऊट घ्यायचं काही कारणच नाही. ठीक आहे ना, सी वरती तर काही डाऊट घेण्याचं काही विषयच नाही, लक्षात ठेवा. डाऊट आला तर कुठे डाऊट येऊ शकतो, फक्त कोस्टा रिकाच्या माजी उपाध्यक्ष आहेत वगैरे, एखाद्याला वाटू शकतं अरे नाही प्रेसिडेंट असू शकतात, बरं, म्हणजे डाऊट तसा येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, कोस्टा रिकाच्या काय म्हणतो आपण, रिबेका ग्रीन्सपॅन या अंगटाडच्या महासचिवपद भूषवणाऱ्या महिला आहेत. आता इथं कोस्टारिकावरती डाऊट घेण्याचं काही कारण आहे का, काहीच कारण नाही. का, वरती कोस्टारिका दिले, खालती पण कोस्टारिका दिलेला आहे, कोस्टारिका बद्दल तरी आपण डाऊट घेण्याचं काही कारण नाही. त्याच्यानंतर काय, रिबेका ग्रीन्सपॅन या अंगटाडच्या महासचिवपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. आता जर प्रश्न विचारला आहेच आहे, तर काहीतरी असंच असलं पाहिजे की पहिल्या महिला आहेत वगैरे. ठीक आहे, घोळ का असू शकतो मग, अंगठाडच्या विषयी अजून काहीतरी संस्था असू शकते ना, म्हणजे एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहेत. पण पुन्हा सांगतो, जेव्हा तुम्हाला असल्या प्रश्नाबद्दल कसलीही आयडिया नाहीये, ठीक आहे, प्रश्न बघितला कळालं की कॉम्प्रिहेन्शन मध्ये म्हणजे काय, जसं आपण शब्दांचे अर्थ लावतो ना, त्या शब्दांचे अर्थ लावून मला काही सुचत नाहीये ना, तेव्हा अजिबात असल्या प्रश्नांमध्ये डोकं लावू नका. ठीक आहे, उगीचे उपाध्यक्ष का अध्यक्ष याच्यामध्ये जाऊ नका, उगीचे अंगठाड होतं का नव्हतं याच्यामध्ये जाऊ नका. अशा प्रश्नांबद्दल डाऊट घेणं मात्र अननेसेसरी आहे. पुन्हा सांगतो, ओव्हर थिंकिंग आहे मग तुमची. जर एखाद्याला रिबेका ग्रीन्सपॅन बद्दल थोडी बहुत पण माहिती आहे आणि मग तो काहीतरी वेगळा ऑप्शन टिक करतो आणि उत्तर चुकतं तर ठीक आहे, पण काहीच माहिती नाहीये, रिबेका ग्रीन्सपॅनचं नावच पहिल्यांदा ऐकले, तर प्रश्न वाचल्यानंतर कळालं की अरे कॉम्प्रिहेन्शनची काहीच आयडिया येत नाही, शब्द कुठलाच पकडता येत नाही, जा ऑल ऑफ द अबोव घेऊन काही फरक पडणार नाही. गंडू द्या, काय गंडायचं ते पुढचे पुढे बघताय. त्याच्यानंतर काय, अपेक्षा सदस्य नाही. ठीक आहे, ते फार विशेष नाही. भारत नाही, भारत ऑब्झर्वर आहे 2011, आठवते का, 2011 इयर निरीक्षक भारत असणं. ओके, त्याच्यानंतर पुढे आरसीईपी प्रादेशिक समग्र आर्थिक सहभाग बद्दल प्रश्न विचारलाय. हा आसियान आणि सार्क देशातील मुक्त व्यापार करार आहे. ठीक आहे, डोकं आपटलं तरी सार्क देशांबरोबर असला करार होऊ शकत नाही, तसं शक्य नाही, सार्कचा काही संबंधच येत नाही. ठीक आहे, त्यानंतर या वाटाघाटींची चर्चेची सुरुवात, प्रथम सुरुवात भारतात 2020 मध्ये झाली वगैरे. पुन्हा एकदा, भारताबद्दलचा अभिमान अननेसेसरी अशा प्रश्नांमध्ये जागृत करायचा नाही. आरसीईपी सिलेबसचा भाग आहे, हे हे प्युअरली माहिती पाहिजे, याच्यामध्ये काही घोळ घालायचा नाही. बाली कंबोडिया आठवते का, 2011चं बाली, 2012चं कंबोडिया वगैरे आठवत असेल तर बघा. नंतर ते व्हिएतनाम पर्यंत वगैरे आलं. ठीक आहे, ती सगळी चर्चा आपण पाहिलेली होती कुठे, आरसीईपी मध्ये. त्याच्यानंतर काय, यामध्ये बौद्धिक संपदा आणि सेवातील व्यापार यांचाच समावेश आहे असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, इट कव्हर्स एरियाज ऑफ ट्रेड इन सर्व्हिसेस इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ओनली. ठीक आहे, आता लक्षात घ्या, कॉम्प्रिहेन्शनचा इश्यू आहे हा. ओनली वगैरे म्हणलं की अजिबात काय काय आपल्याला म्हणजे ते शंका घेतली नाही असं नाही झालं पाहिजे, म्हणजे शंका घ्यायची असं म्हणत आहे. ठीक आहे, हमखास काय शंका तुम्ही घेणारच आहे. आणि काय, ठीक आहे, आपण कॉम्प्रिहेन्शनचा विषय थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. ओनली वरती शंका घेणं याच्याऐवजी आपण काय करूया, विचार काय करूया, आपल्याला नॉलेज काय, इकॉनॉमिक्स आपल्याला नॉलेज काय, ट्रेड इन सर्व्हिसेस म्हणले आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, कुठल्याही इकॉनॉमीच्या सगळ्या डिस्कशनमध्ये किंवा कुठल्याही करारांमध्ये तुम्हाला माहिती असेल, आधी गुड्सवाला करार यायला पाहिजे आणि मग सर्व्हिसेसवाला यायला पाहिजे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की याच्यामध्ये फक्त आणि फक्त ट्रेड इन सर्व्हिसेस आहे आणि फक्त इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, अरे मग गुड्स कुठे गेले, गुड्सच्या याच्याशिवाय जर तुम्ही काही करत असाल तर नक्कीच इथं शंका लागेल. आता आपल्याला हे माहित नाही की खरंच असं आहे का नाही, पण शंका मात्र घेतलीच पाहिजे, लक्षात ठेवा. कारण इकॉनॉमिक्स आपल्याला काय सांगतं, कुठलाही फ्री ट्रेड एरिया असेल
तो आधी वस्तूंच्या बाबतीमध्ये होतो आणि मगच सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये होतो. मग वस्तू तर यायलाच पाहिजेत लक्षात ठेवा, आणि मग सर्व्हिसेस, मग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, या गोष्टी यायला पाहिजेत. ओनलीचा तर आपल्याकडे हिंट आहेच आहे, बाकी काय ट्रेडिंग सर्व्हिसेसची सुद्धा आपल्याला हिंट मिळालीच पाहिजे. ठीक आहे, असं आपण करायला नाही पाहिजे की मग वस्तू सोडून बाकीच्या गोष्टी करत बसलो. त्याच्यानंतर काय, काय न्यायालय वाद, हा हा एक आयसीजेचा प्रश्न होता. हा बऱ्याच जणांना कॉम्प्रिहेंड झाला नव्हता. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थच लागला नव्हता की यांना काय म्हणायचंय. द कोर्ट मे एंटरटेन केसेस ऑफ कंटेन्शियस केसेस आणि ॲडवायझरी प्रोसिडिंग्स. येस, आयसीसी मध्ये दोन प्रकारच्या गोष्टी जातात का, काय, राष्ट्रांमधले वाद. ठीक आहे, पहिलं आपण म्हणलं होतं, आणि दुसरं काय, एक प्रकारे आपण म्हणलं होतं काय, एक एक राष्ट्रांमधले वाद म्हणलं होतं, आणि काय दुसरं ॲडवायझरी आपण म्हणलं, ज्युरिस्डिक्शन असं काहीतरी बघितलं होतं. त्याच्यात काय म्हणलं होतं मग, त्या ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन मध्ये असं म्हणलं होतं की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस काय करू शकतं, युनायटेड नेशन्सच्या ज्या काही स्पेशलाइज एजन्सीज वगैरे आहेत, आणि IAEA असं 16वं आपण ऍड केलं होतं, तिथे उजव्या कोपऱ्यात लिहिलं होतं, विसरलं असेल तर ठीक आहे, नंतर बघा. यांना काय करतं, एक प्रकारे सल्ला देतं वगैरे आपण म्हणलेलो होतं. म्हणजे काय, पहिल्या वाक्याच्या बाबतीत इश्यू नाहीये. ठीक आहे, पहिल्या वाक्याच्या बाबतीत इश्यू नाहीये. आता लक्षात घ्या, तुम्हाला हे मे बी एक्झाम मध्ये कॉम्प्रिहेंड झालं नसेल, ज्यांनी पेपर दिला असेल त्यांच्यासाठी. ठीक आहे, नसेल ठीक आहे, पण आता एवढं तरी कायम आणि कायम लक्षात ठेवायचं, जे आपण लेक्चरच्या वेळेला पण सांगितलं, की जर समजा तुम्हाला या अशा प्रश्नांमध्ये दोन वाक्य अशी मिळतात की जी काय एकमेकांच्या कॉन्ट्राडिक्टरी असू शकतात, तिथं मात्र या ऑल ऑफ द अबोच्या याच्यामध्ये तुम्हाला जावं लागणार नाही. लक्षात ठेवा, काय म्हणलं, द स्टेट्स हॅव परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्रेडिटेड टू द कोर्ट म्हणलेलं आहे. म्हणजे काय, परमनंट प्रतिनिधी कोर्टात असतात असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, स्टेट्स नॉर्मली कम्युनिकेट विथ द रजिस्ट्रार थ्रू देअर मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स अँड देअर अँबेसेडर ऑर देअर अँबेसेडर्स म्हणलेलं आहे. एका बाजूला म्हणते काय, कुणीतरी परमनंट तिथं आहे, दुसऱ्या बाजूला काय म्हणते, कम्युनिकेट करण्यासाठी आपण काय करतो, फॉरेन मिनिस्टर्स किंवा अँबॅसेडर्सचा युटिलायझेशन करतो, असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, मग अशा प्रश्नांमध्ये काय लक्षात ठेवायचं, एक कन्सेप्ट सांगते कुणीतरी परमनंटली आहे, आणि एक कन्सेप्ट सांगते सी मधली की कुणीतरी नॉन परमनंटली आहे, किंवा आपण ऍडहॉक रीतीने पद्धतीने काय फॉरेन मिनिस्टरच्या काय बाजूनी किंवा अँबॅसेडरच्या बाजूनी काय करतो, त्यांच्यावर कम्युनिकेट करतो. इथं मात्र अशा ठिकाणी मात्र मग तुम्ही काय करू शकता, ऑल ऑफ द वरती डाऊट घेऊ शकता. पण जर नाही कॉम्प्रिहेंड झालं, काहीच अर्थ नाही कळाला, ऑल ऑफ द अबोव घेऊन गेला, ठीक आहे. ठीक आहे, ऑल ऑफ द अबोवला आपला विरोध नाही, पण कुठे शंका घ्यायची हे सुद्धा कळालं पाहिजे, कुठे नाही घ्यायची हे सुद्धा कळालं पाहिजे. ठीक आहे, ऍक्च्युली काय मग हे परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्रेडिटेड टू द कोर्ट असं नसतं. आपण काय करत असतो, मिनिस्टर ऑर फॉरेन अफेअर्स ऑर किंवा आपण अँबॅसेडरच्या मार्फत या कुणाशी संपर्क साधत असतो, या रजिस्ट्रारची किंवा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची. मी तुम्हाला म्हणून म्हणलं होतं की कुलभूषण जाधव यांच्या खटल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, की आपलं फॉरेन मिनिस्ट्रीची काय होती, की कंटिन्युअसली काय प्रयत्न करत होती, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस बरोबर डेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यानंतर ओपेकचे सदस्य नाही असं विचारले. आता आपल्याकडे काय माहिती आहे मग, आयकिया अशी माहिती आहे, आयकिया. ठीक आहे, आयकिया माहिती आहे तुम्हाला आता. ओके, त्यानंतर पुढचं काय, मलेशिया सारखा सदस्य नाही. ठीक आहे, 84 ढाका, 8 देश, जीवनाचा दर्जा सुधारणं. आता हा ऑप्शन तुम्हाला अनंत वेळा सापडेल या पीवायक्यूज मध्ये. ठीक आहे, सोपा आहे प्रश्न, काही फार विशेष नाही. मलेशिया नाही आहे सदस्य, हे ठीक आहे, म्हणजे म्यानमार काय मलेशिया काय याच्याबद्दल आयोग परत परत प्रश्न विचारतं. काय माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे काय, 1983, आठवते का बघा, जोर लावा जरा. 1983, 1985 आणि काय 1987. 87, ठीक आहे, दिल धडका, दिल्ली घोषणा. त्यानंतर काय म्हणलं आपण, ढाका आणि काठमांडू. इथं काय आहे, सचिवालय आहे, लक्षात ठेवा, सचिवालय आहे. ओके, 1987, 17 जानेवारी 1987 आहे का, बघा नंतर तारीख बरोबर आहे का. पुढे आयोला बद्दल प्रश्न विचारलेला आहे, काय विचारले, अयोग्य कथन विचारलेलं आहे. ओके, जिनिव्हा स्वित्झर्लंड, ठीक आहे, वर्षातून एकदा बैठक, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, गव्हर्निंग बॉडी इज द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ द आयलो, मिट्स 2 टाइम्स इन द इयर. आता लक्षात ठेवा, पुन्हा एकदा तुम्ही असं म्हणाल की सर नाही लक्षात राहू शकत हे 2 टाइम्स 3 टाइम्स वगैरे वगैरे, पुन्हा सांगेल, एवढं तरी तुम्हाला कळालं पाहिजे की या आयएलओच्या गव्हर्निंग बॉडी बद्दलचा किंवा इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स बद्दलचा पीवायक्यू ऑलरेडी आयोगाने विचारला होता. त्याच्यामध्ये त्यांनी चक्क काय केलं होतं, त्या त्या वर्षीच्या बैठकांचा नंबर विचारला होता, कितवी बैठक आहे वगैरे. मग तिथं तरी तुम्ही काय करायला पाहिजे, त्या त्या पीवायक्यूच अनालिसिस करताना तुम्ही एवढी स्पेसिफिसिटी पाठ करणं गरजेचं होतं, लक्षात ठेवा. कारण का, या पर्टिक्युलर अशा ऑप्शनमध्ये ना, म्हणजे जर त्यांनी हेडक्वार्टर वगैरे चुकवलं, बऱ्याच वेळेला आयोग काय करतं, हेडक्वार्टर चुकवून तुम्हाला काय करेल, प्रश्न सोपा करून टाकेल, म्हणजे प्रश्न काहीतरी वेगळे विचारेल,
पण काय हेडक्वार्टर वगैरे काय चुकवून तुमचा प्रश्न सोपा करून टाकेल. पण तसं बघायला गेलं तर आता तुम्हाला असं दिसतंय की 2 आणि 3 तुम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे. 4 बद्दल काही शंका घ्यायचं कारण नाही. हेडक्वार्टर सुद्धा तुम्हाला काय माहिती असतं. राहतच काय 2 आणि 3, मग 2 आणि 3 खूप जास्त स्पेसिफिक आहे, लक्षात ठेवा. मी असं म्हणू शकत नाही की नाही मला 2 आणि 3 मी काय जनरल अंडरस्टँडिंग वरती घेऊन जातो. अजिबात असं होणार नाही. उलट काय होऊ शकतं, मीट काय वन्स इयर म्हणलंय आणि 2 टाइम्स इन इयर, हे बरोबर दोन्ही बरोबर वाटू शकतं उलट. ठीक आहे. कारण का साहजिक आहे ना की कॉन्फरन्स काय होणं वर्षात काय म्हणते वर्षातून एकदा भेट आणि काय हे दोनदा भेटणं, हे तर असं असू शकतं एखाद्या संस्थेबद्दल, असं वाटू शकतं. पण काय खूप स्पेसिफिकली प्रश्न विचारलाय, लक्षात ठेवा. मग त्यासाठी काय आयोगाने तुम्हाला एका पीवायक्यू मध्ये हिंट दिली होती. आम्ही तुम्हाला काय करतोय, या कॉन्फरन्सचा सुद्धा आकडा विचारतोय, कितवी कॉन्फरन्स चालू आहे आणि तुम्हाला काय गव्हर्निंग बॉडीचा किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा सुद्धा तुम्हाला आम्ही आकडा विचारतो, हे आयोगाने तुम्हाला मागे हिंट दिली होती. हे ते इयर मी त्या दिवशी म्हणत होतो, मला आठवलं नाही. बेघरांसाठी आंतरराष्ट्रीय काय आश्रय वर्ष वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी विचार, पॉप्युलेशनचं वगैरे इयर विचारणं 1974 वगैरे ते ठीक आहे. पण हे अशा प्रकारचं इयर सुद्धा आयोगाने तुम्हाला विचारलं होतं, करंट मध्ये डिस्कशन मध्ये होतं. पण ठीक आहे, म्हणजे आता हे आलं आलं नाही आलं ठीक आहे, तुमच्यावरती पाठांतर असेल तर. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेची 16वी आशिया पॅसिफिक विभागीय परिषद म्हणले म्हणजे काय, 16th एशिया पॅसिफिक रिजनल मीटिंग ऑफ द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणले. म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची सुद्धा विचारली नाहीये, त्याची रिजनल मीटिंग विचारली आहे. कोणाची, एशिया पॅसिफिकची विचारली आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही दुबई उडवलं, ठीक आहे एशिया पॅसिफिक संबंधित नाही म्हणून दुबई उडवून टाकलं, पण तरी सुद्धा काय ऑस्ट्रेलिया राहते, न्यूझीलंड राहते आणि बाली इंडोनेशिया राहते. अशा वेळेला जर आपण समजा विचार करतोय तर तुमचा विचार कुठेही जाऊ शकतो या 1 2 3 मध्ये. कुणाला माहित असेल काय, एशिया पॅसिफिक रिजन माहिती असेल तर. पण लक्षात घ्या, एशिया पॅसिफिक मधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहत असताना परत परत म्हणतो की त्याच्यामध्ये काय आशियान काय असतं सेंट्रल असतं, किंवा सगळ्या गोष्टी आपण काय करतो आशियान केंद्रित करतो असं म्हणलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण आशियान केंद्रित ईस्ट एशिया समिट असेल, आसेम असेल, ठीक आहे आरसीईपी असेल, आरसीईपी कुणाशी संबंधित आहे तर आशियानशी असेल. असं जर मला परत परत बंबार्डिंग झालंय ना, तर मी काय करायला पाहिजे, बाली इंडोनेशियाच्या बाजूने झुकतं माप द्यायला पाहिजे. पुन्हा सांगतो, तुम्हाला असं वाटेल की नाही उत्तर दिलंय म्हणून आपण एवढं झुकतं माप नाही, दुबई एवढा कटवू शकतो, मग काय 3 राहणार आहेत आपल्याकडे. पण मग त्यातलं मला झुकतं माप द्यायचं तर काय, आपण नंतर एसकॅप पण बघणार आहे. ठीक आहे, एसकॅप नावाची पण संस्था आपल्याला बघायची आहे. ठीक आहे, किंवा मग काय आशिया पॅसिफिक मधल्या ज्या काही गोष्टी आपण बघितलेल्या आरसीईपी सहित सगळ्या गोष्टी, किंवा जे काही आपण रिजनल ऑर्गनायझेशन पाहिलेले आहेत त्या सगळ्या आशियान केंद्रित आपण बघितल्या. त्याच्यानुसार मार आता एखादी परिषद तर काय दुसरीकडे पण होऊ शकते, होणार नाही असं नाही. पण मला जर ऑप्शन मारायचा आहे तर मला तो विचार करायला लागेल. 187 देश कुठे आयलो मध्ये असणार, ते काय ट्राय पार्टनर स्ट्रक्चर बद्दल प्रश्न विचारला, टुकार आहे, फार काही विशेष नाही. त्याच्यानंतर पुढे पटापट बघा काय आहे. आता याच्यात बघा आयोगाला तुमच्याकडून काय अपेक्षित होतं या क्वेश्चन मध्ये, आफ्रिकन एकता संघटनेबद्दल म्हणजेच काय ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी बद्दल काय बरोबर काय अयोग्य आहे विचारलेलं आहे. ठीक आहे, काय अयोग्य आहे विचारलेलं आहे म्हणजे काय, आयोगाची अपेक्षा आहे तुम्हाला मे 1963 माहिती पाहिजे. आयोगाची अपेक्षा आहे तुम्हाला जुलै 2002 डर्बन माहिती पाहिजे. आणि काय आदिस अबाबा माहिती पाहिजे. 3 माहिती असतील ना, तर मग तुम्ही काय फर्स्ट सेक्रेटरी जनरल ऑफ ओएयू माहित नसताना सुद्धा हे उत्तर मारू शकता. नाहीतर काय तुमची गडबड जर याच्यामध्येच आहे, कशामध्ये मे 1963 आणि जुलै 2002 मध्ये जर तुमची गडबड आहे, तर मात्र मग काय आपल्याला हा प्रश्न जवळ जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बऱ्याचशा ठिकाणी असं आहे आयर मध्ये की तुम्हाला बाकीचे 3 वगैरे खूप जास्त म्हणजे कन्फर्म माहिती पाहिजेत किंवा कन्फर्म माहिती लागतात, लक्षात घ्या. नाहीतर गडबड होते. म्हणून काय करा, बेसिक पाठांतर कराच करा. विचार करा फर्स्ट सेक्रेटरी जनरल ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन काय म्हणतो आपण युनिटी. कसं ना, म्हणजे एकतर पर्सनॅलिटी आहे ती, त्यातल्या त्यात काय आता आपण आफ्रिकन युनियन करतोय त्यात त्यांनी काय विचारलंय ओयूचा प्रश्न विचारलाय, तिथपर्यंत आपण मे बी जाणार नाही. ठीक आहे, किंवा अपेक्षा नाही तेवढी आपल्याकडून. पण मात्र ही मात्र अपेक्षा आहे कोणती, या तारखा बेसिक आहेत त्या पाठच पाहिजेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे हा हे नामचं पुन्हा सांगतो, नामच्या ऑलरेडी परिषदा तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. रट्टा मारा नो एक्सक्यूज. हा 62 नंबरचा क्वेश्चन नामच्या परिषदेबद्दल विचारला. फार तर फार बऱ्याच जणांना काय बेलग्रेडची परिषद माहिती असते 1961ची, दिल्लीची समजा 1983ची वगैरे. ठीक आहे, ह्याच्या पलीकडे मात्र काही माहिती नसतं. मग अशा प्रश्नांच्या वेळेला तुम्ही परत एकदा 50-50 वरती येऊनच बसणार आहात. पण मग त्यांनी हिंट दिली आहे तुम्हाला 62 क्वेश्चन नंबर मध्ये, किंवा त्याच वर्षीचा प्रश्न बघा, त्याच वर्षी होता. हे बघा ते आपण म्हणत होतो ना की एकाच वर्षी एकाच पेपरमध्ये एकाच रिजन मध्ये प्रश्न विचारले. 67 नंबरचा पण प्रश्न बघा, नाम बदलत विचारलेला आहे. 18 परिषदा वगैरे झाल्या म्हटलंय. आणि परत काय 1ली 9वी 7वी 15वी अशा प्रकारच्या प्रश्न काय परिषदा विचारल्या. बाकू अझरबैजानची ठीक आहे ना की
समजा आपण रिसेंट परिषद आहे म्हणून त्यांनी विचारणं, पण पहिली नवी विचारणं आणि सातवी 15वी विचारणं अशा सुद्धा गोष्टी त्यांनी जर विचारल्या असतील कशाबद्दल, नामबद्दल, तर आपण काय करून टाकूया, नामच्या एकदाच सगळ्या समिट आता पाठ करून ठेवूया. तुम्ही म्हणाल परत प्रश्न येणार नाही वगैरे, असं नाही. ठीक आहे. काय होतं, आयोगाचं एखाद्या रिजन मध्ये घुसले की तिथून ते बाहेर निघत नाहीत. त्यामुळे कदाचित सोपा प्रश्न येईल काय, नंबर विचारतील की ही परिषद या ह्याच्यामध्ये झाली वगैरे, किंवा परत जोडायला होईल. नामच्या परिषदेमध्ये मात्र पाठ करा. मी असं म्हणणार नाही याच्यात काही तुम्हाला लॉजिक बिजिक डेव्हलप करा, अजिबात याच्यामध्ये असं काही करत बसायची गरज नाही. एकाच रिजनवर म्हणजे एकाच संघटनेवरती एकाच एरियामध्ये समिट बद्दल जर 2 प्रश्न विचारले असतील तर अपेक्षित आहे की आपण ते पाठ करूया. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मजूर संघटना किंवा आयलो बद्दल प्रश्न विचारलाय, किती म्हणजे काय म्हणतात त्याला, काय प्रश्न केलाय बघा. मसुदा कोणी तयार केला, सॅम्युअल गोल्फसननी तयार केला वगैरे म्हणलेला आहे. ठीक आहे. आधी तरी सुरुवातीला असं वाटलं की कदाचित त्यांच्याकडून हे काय झाले, गोल्फसन वगैरे चुकलंय का. इकडे सुद्धा गोल्फसनच दिलेला आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला एकतर काय कळायला पाहिजे याच्यामध्ये, तुमचं ए आणि सी हमखास पाठ पाहिजे. ठीक आहे, हमखास पाठ पाहिजे. तरच मग तुम्ही बी बद्दल शंका वगैरे घेणार नाही, तर काय नाही, जड जाणार आहे. ठीक आहे. एखाद्याला ट्रिटी ऑफ व्हर्सालीज ठीक आहे माहित नसेल, वर्सायचा तह, ठीक आहे ना, वर्षाचा तह माहित नसेल. आता बघा पुन्हा एकदा सांगतो, हा प्रश्न जर एखाद्याला सॅम्युअल गोल्फसन वरून सोडवता येत नसेल तर त्याच्याकडे काय पाहिजे सांगतो. ठीक आहे. 2019 मध्ये 100वा वर्धापन दिन हे तर माहिती आहे, किंवा हे आपण बेसिक पाठांतर एवढं केलेलं असतं 1919 मुळे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय, आपण काय म्हणतोय, आपल्याला हे माहित नाही की घटनेचा मसुदा कोणी तयार केला. नंतर काय विचारले, आंतरराष्ट्रीय मजूर संघटना ही कुठल्या तहाचा भाग म्हणून तयार करण्यात आली, असा प्रश्न विचारलाय. आता याच्यावरती ऑलरेडी पीवायक्यू येऊन गेला होता, मला वाटते माद्रिदवाला ऑप्शन देऊन त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला होता. तर तेव्हा त्या प्रश्नाचा अभ्यास करत असताना तुम्ही वर्सायच्या तहाचं नाव करणं भाग होतं. जर तुम्हाला ए आणि सी माहिती आहे तर ऑप्शन वरून तुम्ही काय करू शकता, मग बी कटवू शकता, लक्षात ठेवा. तर मग तुम्हाला ते मदत करणार आहे, कारण का अशा प्रश्नांमध्ये मग त्यांनी एबीसी वगैरे करून टाकलं तर परत गेम होतो. ठीक आहे. मग तर असं किंवा नन ऑफ द अबो दिला असं ऑप्शन, तर मग काय, मग तर फार त्रास होणार आहे, लक्षात ठेवा. जर त्यांनी नन ऑफ द अबो वगैरे केलं तर मग त्रास होणार. जर ऑप्शनची अरेंजमेंट अशी आहे तर ठीक आहे, एक वेळ काही फार विशेष नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय, युरोपियन युनियन बद्दलचा प्रश्न विचारला, शेंझेन एरियाची निर्मिती. हा, हे 1985 वगैरे विचारलं होतं ना, बऱ्याच जणांनी 1990 का 95 काहीतरी पाठ केलं होतं. ठीक आहे. 1985 ठीक आहे, हे बरोबर आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आपण पाहिले एका देशातून दुसऱ्या देशामध्ये मुक्तपणे आणि सुलभपणे प्रवास. ठीक आहे. कोण कोण युरोपियन युनियनच्या बाहेरचं आहे ते पण माहिती आहे. युरोपियन शांतता आणि एकता साजरा 9 मे रोजी युरोपियन दिन साजरा करण्यात आला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, चौथं वाक्य दिलंय, युरोपियन युनियनचे घोषवाक्य विविधतेमध्ये एकता असून 2019 मध्ये त्याचा प्रथम उपयोग करण्यात आला. आता लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यामधला हा म्हणजे ब्रदर हा बऱ्यापैकी कंटेंटच हे आहे, पण लक्षात घ्या आता काय काय करायला सांगितलंय, एक चुकवायला सांगितलंय तुम्हाला. ऑप्शन जर बघितला तर एक चुकवायला सांगितले. आयदर काय, तुम्हाला 1985 बद्दल ना कन्फर्म माहिती पाहिजे की 85 आहे का अजून काय आहे. ठीक आहे. आणि मग काय नंतर काय बघा, जर तुम्ही डी पर्यायाचा विचार केला तर युरोपियन युनियनचं घोषवाक्य विविधतेमध्ये एकता असून 2019 मध्ये त्याचा प्रथम उपयोग करण्यात आला असं म्हणलंय. युरोपियन युनियनची इव्होल्युशन कधीपासून, 1958 पासून आपण बघतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लिस्बन करार वगैरे येतो. त्याच्यानंतर काय, मग भरपूर गोष्टी घडत घडत आपण काय म्हणतो, युरोपियन युनियन तयार झालं म्हणतोय. आणि त्याचं घोषवाक्य 2019 वगैरे अशी म्हणजे 2019 वगैरे असं इयर देणं हे लईच लेट होते, लक्षात ठेवा. म्हणजे अतिच उशीर झाला याला काय, ह्या युरोपियन युनियनचं घोषवाक्य वापरायला. त्याच्यावरून तुम्हाला शंका आली तर ठीक आहे, नाही तर मग काय होऊ शकतं, तुम्हाला जरी काहीच माहित नाही ना तर हा प्रश्न अवघड जाऊ शकतो. कुठलं एक गाळायचं याच्याबद्दल नक्की तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर समजा तुम्हाला माहितच नाही 9 मे, तर मग ते प्रॉब्लेमच होणार आहे. पण पुन्हा सांगतो की 9 मे वगैरे आयोगाने ऑलरेडी विचारलेलं होतं, हे विचारून झालं होतं आयोगाचं. त्यामुळे सी तर तुमच्या परमनंट मेमरीचाच भाग पाहिजे, त्याचा तर काही विषयच नाही. ठीक आहे. 9 मे ऑलरेडी विचारून झालेलं होतं. फक्त मग काय, त्या घोषवाक्याबद्दल शंका काय यायला पाहिजे ती की 2019 मध्ये त्याचा प्रथम उपयोग करणं. ठीक आहे. एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनचं घोषवाक्य इतक्या उशिरा वगैरे वापरलं जाणं, याच्याबद्दल नक्कीच तुम्हाला शंका आली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मग नाही तर मग काय, त्या 85 बद्दल वगैरे, आता ते तुमच्यावरती की तुम्ही चांगलं पाठांतर किती करता. त्याच्यानंतर हे नामच्या आपण समिट म्हणतोय, त्याच्यानंतर बघा, हा युरोपियन स्टॅबिलिटी मेकॅनिझम. युरोपियन स्टॅबिलिटी मेकॅनिझम प्रश्न बघा एकदा काय म्हणलेलं, युरोपियन स्टॅबिलिटी मेकॅनिझम. ऑप्शन वाचा एकदा पटापट. युरोपियन स्टॅबिलिटी मेकॅनिझम. ओके. जे काय ऑप्शन दिलेत, काय दिलेत बघा, शरणार्थी म्हणजेच काय,
रिफ्युजीज, त्याच्यानंतर काय द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सर्व करार हाताळणारी आपण एजन्सी म्हणतोय. त्याच्यानंतर काय राष्ट्रांमध्ये निर्माण होणारे संघर्ष हाताळण्यासाठी युरोपियन युनियनची एजन्सी. आणि एक काय म्हणतोय युरोझोन असं म्हणत आहे. आता ज्याला कुणाला हे कळतं की युरोपियन युनियन हा काय आहे, बेसिकली इकॉनॉमिक कोऑपरेशन वाला संघ आहे, त्याला हे कळेल की काय आपण कशावरती जोर दिला पाहिजे. ऑप्शन मध्ये निवडताना आपण पर्याय क्रमांक 2 वरती जोर दिला पाहिजे. ठीक आहे. कारण का युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी, युरोपियन कम्युनिटी, युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी, युरोटॉम वगैरे सगळं सगळं आपण पाहताना त्याची चर्चा करताना आपण म्हणलं होतं की युरोपियन युनियनची आहे त्यांना असं वाटलं काय की काउन्सिल ऑफ युरोपचं जे काही चुकलं की त्यांनी काय प्रयत्न केला, त्यांनी फक्त आणि फक्त काय एक प्रकारे पॉलिटिकल म्हणून आपण कॉपरेशन करण्याचा प्रयत्न केला. इकॉनॉमिक कोऑपरेशन असल्याशिवाय एखादी संस्था सक्सेसफुल होत नाही. असं जेव्हा आपण म्हणतो आर्थिक काय एखाद्या sorry, आर्थिक नाही रिजनल ऑर्गनायझेशन बद्दल तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की युरोपियन स्थिरता यंत्रणा जर मला याच्यातला एक पर्याय निवडायचा आहे तर माझा सगळा जोर कशावरती असायला पाहिजे, इकॉनॉमिक्स वरती असायला पाहिजे. लक्षात ठेवा युरोपियन युनियन म्हणले की तुम्हाला इकॉनॉमिक्स आठवलं पाहिजे. ठीक आहे. आता हा प्रश्न एकदा बघा काय दिलेला आहे त्यानंतर एकच मिनिट. हा ही आपली ती पीडीएफ आहे कोणती तुम्हाला ती शेअर केली कशाची आपल्या PYQ ची टॉपिक वाईज करून दिलेली. जतीन सर स्क्रीनवरती दिसतंय प्रश्न. ओके. सर गडबडली वाटतं. काय म्हणते बघा युरोपियन स्टॅबिलिटी मेकॅनिझम बद्दल 2016ला UPSCचा क्वेश्चन तुम्हाला दिसून येईल. आपण UPSC परीक्षेत विचारलेले या टॉपिकवरील प्रश्न असं करून त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न टाकलेले आहेत. ठीक आहे. मिलियन्स ऑफ रिफ्युजीज होता का ऑप्शन तिथं होता. एजन्सी ऑफ युरोपियन युनियन दॅट प्रोव्हाइड फायनान्शियल काय असिस्टन्स होता. त्यानंतर काय एजन्सी ऑफ युरोपियन युनियन टू डील विथ बायोलॅटरल मल्टीलॅटरल अग्रीमेंट्स. त्यानंतर काय एजन्सी ऑफ युरोपियन युनियन टू डील विथ कन्फ्लिक्ट्स अरायझिंग काय अमोंग द मेंबर कंट्रीज. 2016चा प्रश्न होता UPSCचा. जशाला तसा कॉपी पेस्ट करून ट्रान्सलेट करून प्रश्न विचारलेला आहे. काही वेगळं त्यांनी केलेलं दिसत नाही. म्हणून म्हणतोय ही PDF नसेल डाउनलोड केली करा, बघा, प्रिंट करा, त्याच्यामधले प्रश्न बघून घ्या. UPSCचा प्रश्न इकडे येणार नाही. फॉरेस्टचा प्रश्न आहे फक्त कशाचे करतो या ह्याचेच करतो काय ते राज्यसेवेचेच करतो. 4च पेपर करतो. करा काय करायचं ते. पुढे राष्ट्रकुला संबंधित काय विचारले बघा. राष्ट्रकुलाचे प्रमुख राणी एलिझाबेथ एक. ठीक आहे. काही संबंध नाही. एकतर काय आपण म्हणतोय ते चार्ल्स वगैरे त्यांची नियुक्ती केली वगैरे ते किंवा काय म्हणूया आपण राणी एलिझाबेथ एक हा काही आपण कुठे वाचलेला नाही. ठीक आहे. क्वीन एलिझाबेथ वन असं आपण काही वाचलेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि काय म्हणलेलं आहे राष्ट्रकुल प्रमुखासाठी कार्यकाल कालावधी संबंधित मर्यादा नाहीत का. जर आपण या राजघराण्यामधल्या लोकांना तिथं नियुक्त करतोय नेमणूक करतोय तर कार्यकालाचा वगैरे संबंध त्याच्यामध्ये येत नाही. हे पण बघितलं होतं. त्याच्यानंतर काय सेक्रेटरी जनरल ऑफ कॉमनवेल्थ कॅन सर्व अ मॅक्झिमम ऑफ 2 4 year टर्म. ठीक आहे. हे बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. बी आणि सी ठीक आहे. बी आणि सी पाहिलेलं आहे. एलिझाबेथ वन वगैरे असं काही पाहिलेलं नव्हतं. ठीक आहे. राणी किंवा राजपद असं म्हणलं होतं किंवा चार्ल्स तिसरा वगैरे असं आपण पाहिलं होतं. ते सुद्धा काय नेमणुकीने किंवा नियुक्तीने आपण बघितलेलं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय संयुक्त राष्ट्राच्या काय विचारले कमिटीज विचारले. हा ते मगाशी भारत सरांच्या याच्यामध्ये सुद्धा हेच होतं. त्यांनी सर्च केलेलं. ठीक आहे. एक लक्षात घ्या याच्यामध्ये ना मिलिटरी स्टाफ कमिटी तुम्हाला सापडेल. मिलिटरी स्टाफ कमिटी तुम्हाला सापडेल. बाकीच्या कमिटीज तुम्हाला सापडणार नाही. पण मग अननेसेसरी आता डिक करत बसू नका. मिलिटरी स्टाफ कमिटी सापडेल किंवा मग अशा आपण काउंटर टेररिझम कमिटी वगैरे ह्या गोष्टी पाहिल्या होत्या. बाकीच्या गोष्टी तुम्हाला करत बसण्याची गरज नाही. ॲटॉमिक एनर्जी कमिशन ऍक्च्युली काय आहे की हे काय म्हणतात त्याला एनर्जी कमिशन वगैरे असतं उन्हाचं युनायटेड नेशन्सचं. पण हे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलसाठी अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी मिलिटरी स्टाफ कमिटी सोडून इतर प्रकारच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सहसा सापडणार नाही. त्याच्यामुळे प्रश्न कॅन्सल झालेला आहे. अंगठाळबद्दल प्रश्न विचारला. हा तो प्रश्न आपण म्हणलं की आपण तिथं स्माइली काढला होता. अंगठाळ आणि काय न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर बद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग डिमांड्स वॉज बिंग आर्टिक्युलेटेड ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ अंगठाळ. ठीक आहे. काय टुवर्ड्स द थर्ड वर्ल्ड कंट्रीज इन द 1960s अँड 70s. 1972 असं स्पेसिफिक इयर आपल्याकडे होतं. त्याच्यामध्ये आपण निओ पाहिलं होतं आणि काय 1973ची मला वाटते ते अल्जेरियाची समिट वगैरे पण आपण नाममध्ये पाहिलेली असेल. त्याच्यामध्ये काय इकॉनॉमिक्सला महत्व आलं वगैरे आपण असं काही डिस्कशन तिथे पण केलेलं होतं. ठीक आहे. निओचा प्रश्न लागणं.
ठीक आहे, धडधडीत तो विचारलेला होता. त्याच्यानंतर श्रम संघटनेची स्थापना, ठीक आहे, लोकसंख्या वर्ष 74. त्याच्यानंतर हा हा एक प्रश्न बघा, मूळ निवासी. ठीक आहे, काय विचारले? विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन्स किंवा ऑर्गनायझेशन्स सॉरी ऑर्गनायझेशन का ऑर्गनायझेशन्स इज आर द पार्ट ऑफ युनायटेड नेशन्स इंडिजिनस पीपल्स पार्टनरशिप असं विचारलेलं आहे. ठीक आहे, बरंच काय 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 लांबलचक त्यांनी दिलेलं आहे. प्रश्नाचं उत्तर काय दिलंय? ऑल ऑफ द अबो. तर तुम्ही प्रश्न चेक केलात तर तुम्हाला डिसिजन कशाबद्दल घ्यायला लावत आहेत? ते ए आणि डी बद्दल डिसिजन घ्यायला लावत आहेत. जर ए आणि डी एकत्रितपणे असतील तर मग काय तुमचं उत्तर ऑल ऑफ द अबो सरळ सरळ जातो. लक्षात ठेवा, ऑल ऑफ द अबो मारण्याच्या आधी एकदा चेक करून घ्यायचं की काय आहेत या संस्था ज्या आहेत त्याच्यामधलं कुठलं आपण ऑप्शन मारल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतं, ऑल ऑफ द अबोचं उत्तर मिळू शकतं. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता लक्षात घ्या, इंडिजिनस पीपल्सचा जर विचार केला तर युएनडीपीने त्यांच्याबद्दल काम करणं, कारण का ऑब्व्हियसली युएनडीपी म्हणजे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. आणि आयएलओच्या बाबतीत तर तुम्ही काय पाहिलं होतं? आयएलओ मध्ये तर तुम्ही इंडिजिनस पीपल्ससाठी काय डिरेक्टली कन्व्हेन्शनच पाहिलं होतं. या आयएलओचं कन्व्हेन्शनच होतं इतर समुदायांसाठी. त्यामुळे आयएलओला वगैरे उडवण्याचं काही कारण नव्हतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय नाही माहिती आहे, काहीच नाही कळत आहे, ठीक आहे, तुम्ही अलग दाबोशी गेलात, काही प्रॉब्लेम नाही. थोडं थोडं माहिती आहे, थोडा विचार केलात हरकत नाही. पुढे काय म्हणलं? युनिसेफ बद्दल प्रश्न विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा परत काय ऑप्शन दिलेत बघा. युनिसेफ भारतामध्ये कशा प्रकारचं काम करतं विचारलंय. चाइल्ड सर्व्हायवल अँड डेव्हलपमेंट, चाइल्ड प्रोटेक्शन, बेसिक एज्युकेशन, जेंडर इक्विटी, पॉलिसी ॲडव्होकेसी आणि पार्टनरशिप म्हणलेलं आहे. फार तर फार काय, तुम्ही जर आता चाइल्ड सर्व्हायवल डेव्हलपमेंटचा विचार केला, चाइल्ड प्रोटेक्शनचा विचार केला, किंवा काय बेसिक एज्युकेशन जेंडर इक्विटीचा विचार केला, लक्षात ठेवा आता काय होतं, कधी कधी ओव्हर थिंक केलं ना, बरेच जण काय करतात, ए आणि सी मारून जातात. ओव्हर थिंक केलं तर, कारण का चाइल्ड सर्व्हायवल आणि चाइल्ड प्रोटेक्शन, चाइल्ड वाले ऑप्शन घेतले कशामुळे? युनिसेफमुळे. बाकीचे ऑप्शन मला खूप काय वेग वाटले, बेसिक एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी आणि पॉलिसी ॲडव्होकसी आणि पार्टनरशिप. लक्षात ठेवा, हे पॉलिसी ॲडव्होकसी आणि पार्टनरशिप वगैरे तर उलट खरं तर काय जनरलाइज, पण उलट खरं तर तेच पहिले घेतले पाहिजेत. कारण जेव्हा युनिसेफ भारतात काम करत असतं तेव्हा ते काय, एकतर धोरणांमध्ये सल्ला देणं म्हणा किंवा भारताबरोबर पार्टनरशिप करून, आपण अख्खाच्या अख्खा कॉलम बघितला युनिसेफ आणि भारताचा, की त्यांनी एवढं एवढं काय केलंय गोष्टींमध्ये भारताबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे डीचा तर काय विचार वेगळ्या प्रकारे करायची गरज नाहीये. जेंडर इक्वॅलिटीसाठी तुमच्याकडे काय होतं? महिला समाख्या कार्यक्रम होता. ठीक आहे, महिला समाख्या कार्यक्रम तुमच्याकडे युनिसेफमध्ये होता. काही ना काही तुमच्याकडे काय असणार आहे, कंटेंट असणार आहे. त्याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे. UN रेड असा रेड प्लसचा प्रश्न विचारला. युनायटेड नेशन्स रेड प्लसचा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता या प्रश्नात बघा, म्हणजे उत्तर मला तर कधी पटलं नाही. मला तर अजूनही शंका वाटते की दारिद्र्य कमी करणं, पॉवर्टी रिडक्शन त्यांनी घेतलंय, म्हणजे एबीसी का नाही घेतलं आणि एबी का घेतलं? हे अजूनही तुम्ही एकदा चेक करा, खरंच एबीसी उत्तर नाही यायचं काय, म्हणजे काय ते एबीसी उत्तर असायला पाहिजे, ए बी कसं काय दिलंय माहिती नाही. ठीक आहे, युनायटेड नेशन्सच्या रेड प्लस प्रोग्राम बद्दल इथं विचारत आहेत. ओके, आता लक्षात घ्या, आता समजा असा प्रश्न आला तर मी काय विचार करेल की ठीक आहे बाबा, एंड काय डेझर्टिफिकेशन म्हणा, याला थांबवणारी एखादी गोष्ट आहे. युनायटेड नेशन्सचा हा प्रोग्राम आहे डेझर्टिफिकेशनला थांबवणारा. तर याच्याबद्दल मी काय विचार करेल, खूप जास्त डीप केलं वगैरे तर अरे नाही, युनायटेड नेशन्स रेड प्लस मध्ये डिरेक्टली मेन्शन केलं नसेल वगैरे वगैरे. प्रश्न काय विचारलाय? प्रॉपर डिझाईन अँड इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ UN रेड प्लस असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, असं विचारलंय का की UN रेड प्लसनी सांगितलेली उद्दिष्ट कोणती, UN रेड प्लस मध्ये कोणते कोणते कार्यक्रम आहेत, असं अजिबात आपल्याला विचारलेलं नाही. ठीक आहे, काय विचारलंय? UN रेड प्लसचं जर तुम्ही प्रॉपर डिझायनिंग आणि इम्प्लिमेंटेशन केलं तर ते सिग्निफिकंटली कॉन्ट्रीब्युट कशाला करेल असं विचारलंय. जर असा प्रश्न आहे ना तर खरं तर एबीसीच उत्तर मारलं पाहिजे, वेगळं काही विचार आपण केला नाही पाहिजे. कारण का कॉम्प्रिहेन्शनचा जर विचार केला तर UN रेड प्लस या कार्यक्रमाची योग्य रचना आणि प्रभावी अंमलबजावणी केली तर त्याचं लक्षणीय योगदान खालील गोष्टींमध्ये असू शकतं. योगदान तर पॉवर्टी रिडक्शन मध्ये असूच शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. म्हणजे या प्रश्नाला एबीसीच्या ऐवजी ए बी मारणं, ठीक आहे, हे काही कारण नाही, लक्षात घ्या. काही असू शकतं, म्हणजे त्या प्रोग्राम मध्ये दिलं नाही, हे उद्दिष्ट दिलं नव्हतं, ते उद्दिष्ट दिलं नव्हतं, हे नंतर आपण रेट्रोस्पेक्टिव्ह, म्हणजे प्रश्न येऊन गेल्यानंतर चर्चा करण्यामध्ये पॉईंट नसतो. प्रश्न असा नव्हता विचारला क्यूएन रेड मध्ये काय काय आहे, काय काय कॉम्पोनंट येतात वगैरे, तसं विचारलं तर ठीक आहे, तुम्ही स्पेसिफिक विचार करा. सरळ सरळ म्हणलंय काय, प्रॉपर डिझाईन आणि इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन जर UN रेड प्लस केलं तर काय होऊ शकतं?
सरळ सरळ आहे. जर प्रोटेक्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी होत असेल, जर फॉरेस्ट इकोसिस्टम काय रेझिलियंट बनत असेल, तर पॉवर्टी रिडक्शन व्हायलाच पाहिजे, काहीच विषय नाही. ठीक आहे, सरळ सरळ सांगतो. जर असं प्रश्न आलं तर एबीसी मारण्यामध्ये काही चूक नाही. चुकू द्या प्रश्न, काही फार विशेष फरक पडत नाही. त्याच्यानंतर हे जोड्याला विचारलं का, विचारलं सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्राची जोडी कुठे लावल्या, दिल्ली भारतशी लावलेली आहे. का आपण गांधीनगर म्हणलं, पण गांधीनगरच्या खालीच आपण काय केलं होतं, सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं परत काय सिंगल आउट करून दिल्ली सुद्धा सेंटर दिलेलं आहे. ते काय खालच्या सगळ्या संस्था मर्ज करून मग काय सार्क आपण म्हणतो आपत्ती व्यवस्थापन सेंटर गांधीनगर वगैरे आपण केलं होतं. पण काय खाली काय दिलं होतं, दिल्ली असं काय केलं होतं आपण सार्क आपत्ती व्यवस्थापनासाठी हे पण सेंटर दिलेलं होतं. म्हणजेच काय, हे मर्ज करून नंतर ते तयार केलं असणार आहे. हे मर्ज केल्या आधीच सुद्धा त्यांनी काय केलंय तुम्हाला प्रश्न विचारलेला असणार. त्याच्यानंतर हा एक प्रश्न, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDPच्या कोणत्या माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाची आखणी शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या माहितीची कमतरता भरून काढण्यासाठी केलेली आहे. ठीक आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम बद्दल प्रश्न विचारलाय, माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम विचारलेला आहे. आता पुन्हा एकदा इथं MSCIT ठीक आहे, मुक्त व्यापार प्रदेश ठीक आहे, हे आपण उडवून टाकले. कारण का, कशाबद्दल प्रश्न विचारला, शेतकऱ्यांच्या माहितीबद्दल प्रश्न विचारला. मग दोन ऑप्शन राहतात, पहिला आणि दुसरा ऑप्शन राहतो. एक आहे शाश्वत विकास नेटवर्किंग प्रोग्राम SDNP, आणि दुसरा आहे का कृषी माहिती आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असं म्हणलेलं आहे. कृषी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी IT प्रोग्राम. ठीक आहे, आता बघा, जे काही तुम्हाला याच्याबद्दल विचार करायचा तो एक तर काय 3 आणि 4 मात्र आपण विचार करत नाहीये, हे तर झालं झालं. दुसरी महत्वाची गोष्ट काय, जर आपल्याला हे कळत असेल की हे UNDP बद्दल बोलत आहेत, ठीक आहे, जर त्यांनी UNDP मधल्या भारताबद्दल कार्यक्रम विचारला असेल स्पेसिफिकली, तर मग तुम्ही कृषीवाला वगैरे शब्द उचलायची गरज आहे, नाहीतर तुम्ही तो उचलायची गरज नाही. कृषी हा शब्द कधी उचलणार, जर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम भारतामध्ये अशा काहीतरी प्रकारचा कार्यक्रम राबवत आहे, तर तिथं तुम्ही कृषीचा विचार करा. जर तसं नाही दिलेलं तर आपण कृषीबद्दल विचार करण्याचं काही कारण नाही. आणि काय, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल तो आता कन्व्हर्ट झालाय का युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट ग्रुप, आता युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रुपमध्ये वगैरे काय झालेला आहे, कन्व्हर्ट झालेला आहे. त्या अँगलने तुम्ही याचा विचार करायला पाहिजे, शाश्वत विकास नेटवर्किंग प्रोग्रामचा. ठीक आहे, मारलं दुसरं काय ऑप्शन, ठीक आहे, आता याला बळबळ आपण म्हणू शकत नाही की असंच आलं पाहिजे तसंच आलं पाहिजे, पण तुम्हाला अंदाज आला पाहिजे की हे काय आहे नेमकं. ओके, त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या महासचिवाबद्दल प्रश्न विचारला. ऑप्शन ए बघा चुकीचं आहे. काय केलंय गंमत, सेक्रेटरी जनरल इज अपॉइंटेड बाय सिक्युरिटी काउन्सिल अपॉन द रिकमेंडेशन ऑफ जनरल असेंब्ली. म्हणजे काय, उलट करून दिलेलं आहे, उलट करून दिलं आहे. ओके, सेक्रेटरी जनरल इज अपॉइंटेड बाय सिक्युरिटी काउन्सिल अपॉन द रिकमेंडेशन ऑफ जनरल असेंब्ली. म्हणजे आपल्याला तयार राहायचं आहे अशा प्रश्नांसाठी सुद्धा, की काय करतील, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आणि काय युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलला इंटरचेंज करून ते प्रश्न विचारणार आहेत, इंटरचेंज करून प्रश्न विचारतील. ओके, त्याच्यानंतर बाकीचं ठीक आहे, बाकीचं तुम्हाला माहिती आहे, ट्रॅक वेल आहे माहिती आहेत. ठीक आहे, केलं आपण सगळं पाठ. आता सबमिटिंग अॅन्युअल रिपोर्ट टू द जनरल असेंब्ली वगैरे ठीक आहे. त्याच्यानंतर काय, टर्म सेक्रेटरी जनरलची 5 वर्ष वगैरे ठीक आहे. इथं काय केलं, जसं आपण त्या काय कशा कॅग बद्दल विचारलं होतं त्या दिवशी, कोणाला आठवते वगैरे, तेच इथं त्यांनी त्या कशाबद्दल केलेलं आहे, या काय म्हणतो आपण सेक्रेटरी जनरल बद्दल केलेलं. ओके, नियुक्ती कुणी करायला पाहिजे, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. शिफारस कोणाची पाहिजे, सिक्युरिटी काउन्सिलची. त्याच्या एक्झॅक्ट उलट केलेलं दिसतंय. त्याच्यानंतर ओपेक बद्दल प्रश्न विचारला, पुन्हा एकदा तेच तेच त्यांचं ठरलेल्या गोष्टी आहेत, व्हिएन्ना जिनेवा वगैरे वगैरे ह्या गोष्टी त्यांनी परत केलेल्या आहेत. ओपेकचे मुख्यालय पहिली 5 वर्ष व्हिएन्ना इथं होतं, नंतर जिनेवा इथं. म्हणजेच काय, उलट काहीतरी केलेलं आहे. हाच परत काय वाक्यावरती प्रश्न 2023 मध्ये पण आलेला. म्हणजे काय, आवडता एरिया परत परत तोच एरिया त्यांना काय तुम्हाला विचारायचा आहे. IMO बद्दलचा प्रश्न ऑलरेडी डिस्कस केलेला होता आपण. IMO मध्ये भारत हवामानशास्त्र संघटनेचा सदस्य नाही, युनायटेड नेशनच्या एखाद्या स्पेशल एजन्सीचा. ठीक आहे, IMO म्हणण्यापेक्षा WMO म्हणूया, युनायटेड नेशन्सच्या एखाद्या स्पेशल एजन्सीचा भारत काय सदस्य नसणं. जर असं असेल स्पेसिफिकली आपल्याला ते माहिती असायला पाहिजे होतं. आता बघा इथं काय करेक्ट विचारलेलं आहे, आणि काय ऑल ऑफ द अबोव पण दिलेलं आहे. आता जे म्हणतात की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऑल ऑफ द अबोव्हच घेऊन जायचं आहे, तर त्यांच्यासाठी लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही चेक करणं तरी गरजेचं आहे. नाही तर वाटलं उगीच ऑल ऑफ द अबोव मारलं, असं काही करू नका. सी ऑप्शन मध्ये काहीतरी निगेटिव्ह स्टेटमेंट त्यांनी दिलंय, भारत त्याचा सदस्य नसणं वगैरे. त्याच्यानंतर काय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे संबंधित प्रश्न युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल बद्दलचा. ठीक आहे, काय म्हणलंय, इच नॉन परमनंट मेंबर गेट्स द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क ॲज अ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल प्रेसिडेंट. म्हणजेच काय, अस्थायी सदस्यांना काय मिळते, संधी मिळते, कशावरती जायला, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या अध्यक्षपदावरती जायला, असं वाक्य आहे. त्याच्यानंतर काय, द प्रेसिडेन्सी ऑफ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल हँड चेंजेस हँड एव्हरी मंथ बिटवीन इट्स परमनंट मेंबर्स असं म्हणलेलं आहे.
ठीक आहे, परमनंट मेंबर्स म्हणले. आता लक्षात घ्या पुन्हा एकदा, ए आणि बी हे स्टेटमेंट एकमेकांच्या उलटे जाणारे दिसतात. वरती म्हणलेत नॉन परमनंटला चान्स मिळतो, खाली म्हणले परमनंट मेंबर्सला चान्स मिळतो. असे दोन वेगवेगळे वाक्य आहेत. ठीक आहे, तर अशा वेळेला काय कळायला पाहिजे तुम्हाला, यातलं काय एकच बरोबर असतं. कायम लक्षात ठेवा, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की दोन कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट असतील तर ऑब्व्हियसली काय असणार आहे, त्याच्यामधलं एकच बरोबर असणार आहे. वरती काय म्हणलंय, नॉन परमनंट मेंबरला सुद्धा चान्स मिळतो. खाली म्हणले काय, परमनंट मेंबर्समध्येच काय होऊ शकतं, फक्त हे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद राहू शकतं वगैरे असं सांगितलेलं आहे. बाकी ठीक आहे, तुम्हाला बाकी हे कंटेंटचा भाग आलाय आता सांगितलेला आहे. पण सांगण्याचं उद्दिष्ट आहे हा प्रश्न बद्दलचं काय, तर ए आणि बी जरी समजा तुम्हाला काही माहित असेल नसेल, ए आणि बी बद्दल तुम्हाला शंका अशीच घेता आली पाहिजे की दोन वाक्य एकाच वेळेला बरोबर असत नाहीत, अशा प्रकारची हे कळालं पाहिजे. मग त्यातलं एकच कुठलं तरी यायला पाहिजे. कशासाठी सांगतोय, ए बी सी डी वगैरे असलं जर मारून गेला तिथं, तर मग काय म्हणजे काय म्हणतात, तुम्ही अभ्यास न करता बाकीच्या गोष्टींवरती मार्क मिळवायचा प्रयत्न करणार असेल तर तसं होणार नाही. ठीक आहे, रिटायरिंग मेंबर इज इलिजिबल फॉर इमिजिएट रि-इलेक्शन ऑफ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, हे तर नसतं. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलसाठी हे आपण काहीतरी पाहिलं असणार आहे खास करून, आणि बाकीच्या ठिकाणी मात्र असं होऊ शकतं, हे पण आपण डिस्कस केलेलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला या आशयांच्या प्रश्नावरून काय कळतंय की ठीक आहे, स्पेसिफिक तारखा पाठ करायच्या आहेत आणि काय यांच्या समिट सुद्धा पाठ करायच्या आणि त्याच्या थीम सुद्धा तुम्हाला विचारलेल्या आहेत. हे आपलं प्रेडिक्शन लागलेलं होतं आपल्या पुस्तकामध्ये, ही थीम होती त्यावेळेसची. आता ती काढून टाकली असेल किंवा असेल सुद्धा, बघा नंतर चेंजेस आत्ताच्या समिटनुसार आपण केले असतील. पण हे सांगते काय आपल्याला प्रश्न, कंटेंट तो काय तारखेचा वगैरे कंटेंट सुद्धा आपल्याकडे रेडी पाहिजे, थीम वगैरे सुद्धा त्यांनी विचारलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, अंगठाळ बद्दलचा आहे. मुख्यालय चुकवलंय का, हा ठीक आहे, मुख्यालय चुकवलंय, संयुक्त राष्ट्र सचिवालयाचा भाग. येस येस, व्हेरी इम्पॉर्टंट हा प्रश्न. बरोबर, अंगठाळमध्ये काय म्हणले बघा त्यांनी, इट इज अ पार्ट ऑफ युनायटेड नेशन्स, काय म्हणून आपण सेक्रेटरिएट म्हणलेलं आहे. आता लक्षात घ्या, ठीक आहे, हे तुम्हाला हेडक्वार्टर माहिती आहे म्हणून तुम्ही काय केलं, हे उडवलं. ठीक आहे, हे उडवलं, राहिलं काय मग, ए आणि सी राहिलं. ए आणि समजा तुमच्याकडे काय राहिले, सी राहिलेलं आहे. आता काय, इट इज अ पार्ट ऑफ युनायटेड नेशन सेक्रेटरिएट. या युनायटेड नेशन सेक्रेटरिएट बद्दल तुम्हाला नक्की शंका येऊ शकते की असं काय आहे का. ठीक आहे, त्याच्यामुळे एखादा कोणी काय करेल, ए मारेल, कोणी ए आणि सी मारेल हेडक्वार्टर वरून, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग जर माहिती नसेल तर मग उगीच सी ला काय करा, सॉरी उगीच सी ला काय करू नका, डाऊट घेत बसू नका जर माहिती नसेल तर. ओके, आपल्याकडे आहे डिरेक्टली पहिल्यांदाच त्या अंगठाडच्याच पहिल्या 2-3 बुलेट पॉईंट मध्येच तुम्हाला हे वाक्य काय किंवा सी हा पर्याय येऊन जाणार आहे. तिथं स्माइली पण आपल्या याच्यामध्ये आलेला असणार आहे, काही फार विशेष नाही. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाबद्दलचा प्रश्न, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस बद्दलचा अहवाल दरवर्षी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीला सादर करतात. आपण काय म्हणलो होतं, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचं काम आहे काय की हे अहवाल वगैरे स्वीकारणे. अहवाल जर कोण बघत बसलं, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल बघत बसली तर चालणार नाही. त्याच्यानंतर मग काय, बी मध्ये काय म्हणलं, अहवालाचं काय कालावधी दिला, 1 ऑगस्ट ते 31 जुलै. आणि काय, दलवीर भंडारी यांच्याबद्दल पण विचारलेलं आहे काय, ही 2012 पासून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश. पुन्हा एकदा, जेव्हा असा प्रश्न विचारला अयोग्य विचारलेला आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला माहिती आहे ते ठीक आहे, इथं आपण याला ए ला अयोग्य घेतलं. ठीक आहे, मग तुम्हाला सी माहिती आहे, ठीक आहे, बी बद्दल काय माहिती नाहीये ना, तर उगीच बी ला बळबळ अयोग्य ठरवू नका. पुन्हा सांगतो, जिथं माहिती नाही आहे ना तिथं डोकं लावत बसू नका, तिथं वेळ पण जातो आणि शेवटी काय होतं, चुकायचा चान्स वाढतो. ठीक आहे, तुम्हाला ए बद्दल माहिती आहे, ए बद्दल तुम्ही डिसिजन घेऊन टाकलं. काय, सुरक्षा समितीच्या बाबतीमध्ये असं नाही. कशाच्या बाबतीमध्ये आहे, तर हे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीला हा रिपोर्ट दिला पाहिजे. दलवीर भंडारी यांच्याबद्दल तर ऑलरेडी प्रश्न येऊन गेले होते, त्यामुळे हे तर तुम्हाला माहिती असणं गरजेचंच होतं. ठीक आहे, ए चुकवलं होतं तुम्ही, सी बरोबर होतं. बी बद्दल काही माहिती नाही, याला उगाच बळबळ काय करायचं नाही, चुकीचं ठरवायचं नाही. मला वाटलं की काय फायनान्शियल इयर असेल किंवा असं काहीतरी असेल, असलं काही डोकं त्याच्यामध्ये लावत बसायचं नाही. म्हणजे काय, बळबळ ए आणि बी ला चूक वगैरे ठरवू नका, ए चुकीचं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर आयएलओ बद्दल प्रश्न विचारलाय बघा, हे इयर्स आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. आत्ता काय जोडेला परत वन लाईनर येऊ शकतो. नोबेल शांतता पुरस्कार विचारला आयएलओचा, तो आला पाहिजे. नोबेल शांतता पुरस्कारावरून सुद्धा तुमचं उत्तर सुटतं किंवा बाकीचे पण काही फार विशेष अवघड नाहीत. मग आता काय लक्षात घ्या, हे पीवाय की तुम्हाला काय इन्साइट देतो आयएलओचा, तुम्हाला त्यांनी काय विचारलंय, न्याय जागतिकीकरणासाठी सामाजिक न्यायाचं घोषणापत्र, डिक्लेरेशन ऑन सोशल जस्टिस फॉर फेअर ग्लोबलायझेशन विचारलेलं आहे. आता याचं इयर वन लायनर मधून जर उद्या विचारलं तर पाठ पाहिजे. ठीक आहे, वन लायनर म्हणून जर विचारलं, 2008 बघितलं होतं आपण, डिक्लेरेशन ऑन सोशल जस्टिस फॉर फेअर ग्लोबलायझेशन, तिथे पण स्माइली काढला असेल, लक्षात घ्या. जोड्या लावा प्रश्न येऊन जाणार आहे.
सिंगल आउट करून विचारलं वाक्य तर विचारलं जाऊ शकतं, म्हणून 2008 आता याचं पाठ करून ठेवायचं. जर तिथे पाठ केलं नसेल तर आता इथे पाठ करा, हे हमखास आपल्याला विचारलं जाणार. त्याच्यानंतर काय विचारलंय बघा, अलीतुता आदी चळवळीबद्दल प्रश्न विचारलेला आहे. बांगडुंग कॉन्फरन्स ठीक आहे. त्याच्यानंतर काय अल्जेरिया समिट ठीक आहे. त्याच्यानंतर काय नाम समिट ॲट बेलग्रेड वगैरे विचारलं ठीक आहे. काय म्हणले बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रपोज द आयडिया ऑफ एस्टॅब्लिशिंग नाम सेंटर फॉर साऊथ टू साऊथ टेक्निकल कॉपरेशन. पुन्हा एकदा अजून एक प्रश्न सापडतोय का आपल्याला, जिथं भारताबद्दलचा अभिमान अडवा येऊ शकतो, असा ऑलरेडी एक आपला प्रश्न आपल्या डिस्कशन मध्ये येऊन गेला. ठीक आहे. मग आता काय दिसतंय, अशा प्रश्न तुम्हाला देऊन म्हणजे काय, पुन्हा तरी दुसऱ्याच पुढाकार आहे. ठीक आहे ना. इंडोनेशिया आणि ब्रुनी दरुसलेम असं काहीतरी बघितलं असेल आपण कशामध्ये, या साऊथ साऊथ टेक्निकल कॉपरेशन मध्ये. पाहिलं असेल हे ऑलरेडी, अल्जेरिया समिट वगैरे पाहिली. ठीक आहे. कुठे दिलं असेल हे आपल्या पुस्तकामध्ये, इथं आपण हे डिस्कशन करत होतो या कोपऱ्यामध्ये अल्जेरिया समिट वगैरे दिली असेल. आणि इथं वरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी काय साऊथ साऊथ टेक्निकल कॉपरेशनचं काय 1985 कोलंबिया, त्याच्यामध्ये कोलंबियाची समिट, त्याच्यामध्ये काय करणं, कुणीतरी काय करणं, एक प्रकारे ते इनिशिएटिव्ह आणणं. भारत नाहीये, आपण म्हणलं होतं इंडोनेशिया आणि बुरी दुरुसलेम यांची नावं या उजव्या कोपऱ्यात वरती पाहिली होती. त्याच्यानुसार हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता एक लक्षात घ्या, आता काहीच माहिती नाहीये तेव्हा काय होतं, आपण काय सहसा अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या घेऊन जातो. लक्षात ठेवा. म्हणजे काय, म्हणजे असे प्रश्न का चुकतात, आपण सहसा काय करतो, अशा प्रश्नांमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रपोजच केलं असेल आयडिया, अशा प्रकारची गोष्टी घेऊन जातो. कारण का, साऊथ साऊथ टेक्निकल कॉपरेशन आहे ना, मग दक्षिण दक्षिण मधलं काय असणं, सहकार्य असणं, त्याच्यात भारताने पुढाकार घेणं, यावरती आपल्याला शंका येणं काय अजिबातच शक्य नाहीये. अजिबातच शंका येणार नाही, लक्षात ठेवा. आता आपण कुठे रेडी आहोत तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा या नामबद्दल डिस्कशन केलं, अलितो आदी चळवळीबद्दल डिस्कशन केलं, तर एवढं तुम्ही शुअर राहा की हा जो काही प्रश्न त्यांनी जिथून कुठून उचललेला आहे, ठीक आहे, ती पीडीएफ जी आहे, त्या पीडीएफ मधले सगळे इम्पॉर्टंट फॅक्ट तुम्ही केलेले आहेत. जर तुम्ही व्यवस्थित अंडरलाईन करून घेतलाय लेक्चरमध्ये, तर ती पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करण्याचा, ती शोधण्याचा, त्यातले फॅक्ट्स लिहून घेण्याचा वगैरे तुम्हाला लिहून घेण्याची वगैरे तुम्हाला गरज नाही. अल्जेरिया समिट ठीक आहे, किंवा काय आपण अजून एक समिट पाहिली होती, आठवते का बघा, की तिथं नाम मधल्या लोकांनी ठरवलं की कन्फ्रंटेशन नको, कॉपरेशन पाहिजे. आठवतंय डिस्कस केलेलं, आहेत का जागे, का म्हणले आहेत? एवढेच. ओके. येस येस. करा हंड्रेड्स. कोणाला आठवते ते नसेल आठवत, ठीक आहे. ओके. येस. काय बघा, हे म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे काही त्यांनी दिलेलं आहे ना, ते सगळं आता आपण केलेलं आहे. ओके. स्टॉप हंगर नाऊ, ठीक आहे, कन्फ्रंटेशन टू कोऑपरेशन, या सगळ्या गोष्टी आपण आता त्या पीडीएफ मधल्या केलेल्या आहेत. तिथंच जर परत प्रश्न विचारला तर आपण रेडी आहोत. फार आपण त्यातला कंटेंट उचलला नाही, सगळा जो महत्वाचा आहे तोच उचललेला आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आयोगाने विचारलाय कशाबद्दल, शाश्वत वन व्यवस्थापन बद्दल किंवा सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट बद्दल प्रश्न विचारलेला आहे. सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट एम्स टू कीप द बॅलन्स बिटवीन इकॉलॉजिकल, इकॉनॉमिक आणि सोशो कल्चरल पिलर्स. असल्या प्रश्नांबद्दल, सॉरी, असल्या ऑप्शन बद्दल डाऊट घेण्याची काही आपल्याला गरज पण पडत नाही. ठीक आहे, सरळ सरळ आहे. त्याच्यानंतर The Sustainable Development Goal 15 is also global initiative aimed at promoting the implementation of sustainable forest management. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 14, 15, 16, 17 हे जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपण बघत होतो, तेव्हाच आपण म्हणत होतो 3-13 मध्ये आपण क्लायमेट म्हणलं होतं, 14 मध्ये आपण काय म्हणलं असेल, पाणी म्हणलं असेल, 15 मध्ये आपण जमीन म्हणलं असेल, 16 मध्ये आपण काय पीस जस्टिस म्हणलं असेल, 17 मध्ये आपण काय पार्टनरशिप बद्दल बोललो असणार आहोत. मग 15 काय आहे, तर 15 लँड बद्दल वगैरे बोलेल किंवा त्या रिलेटेड बोलेल. इथं पण काही फार विशेष आपण या सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट बद्दल, सी बद्दल पण डाऊट घेत बसण्याची गरज नाही. आणि याच्यावरून तुम्हाला ती यायला पाहिजे, या रिओ समिटमध्ये हे सगळं घडलं का वगैरे याच्याबद्दल तर काही विचार पण करायला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, ऑल ऑफ द अबोव पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ए हे जनरलाइज स्टेटमेंट सरळ सरळ मदत करत आहे. लक्षात ठेवा. ऑप्शन बघा, बी करेक्ट, बी सी करेक्ट, सी स्टेटमेंट इज करेक्ट. सरळ सरळ ए हे स्टेटमेंट किती जनरलाइज आहे, तर ए स्टेटमेंटला घ्यावंच लागणार आहे. मग काय राहतच काय, मग ऑल ऑफ द अबोव राहतं. लक्षात ठेवा. कळते. कॉम्प्रिहेन्शनचे विषय बऱ्याच वेळेला काय करतील, तुम्हाला याच्यामध्ये मदत करणार आहे. त्याच्यानंतर पुढचं काय, संयुक्त राष्ट्राच्या सचिवाच्या कालावधीत जागतिक आरोग्य कार्यदल म्हणजे काय, काय विचारले, हा ते मेडिकल टास्क फोर्स, ओके, ग्लोबल हेल्थ टास्क फोर्स वगैरे. ओके. निकी हॅले, फिलिपो ग्रँडी यांची नावच बघितली नाहीत आपण. ठीक आहे ना, निकी हॅले आणि
फिलिपो ग्रँडी यांची नावच पाहिलेली नाहीयेत. मग जेव्हा प्रश्न आला तेव्हा काय, त्यातल्या त्यात त्या कोफी अन्नान आणि बान की मून यांच्यामधलं जवळचं कोण असेल त्याच्यानुसार विचार करायला हरकत नाही. जे काय म्हणजे शेवटी काय, आता कोफी अन्नान पण असू शकतात किंवा बान की मून पण असू शकतात. एवढं तर आहे की हे नावं माहिती नाहीत आपल्याला, किंवा नाही माहिती नाहीत म्हणण्यापेक्षा ही नावं नाहीच आहेत. आपण आता काय पाठ केलेले आहेत ते कुठले, युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल ट्रॅगवेल आहे पासून वरती. ठीक आहे, त्याच्या आधी ग्लॅडविन जे वगैरे सुद्धा माहिती आहे किंवा पाठ केलेला आहे. किंवा आपण काय अँटोनियो गुतेरेस, फर्स्ट हेड ऑफ द स्टेट टू बिकम अ सचिव, असं पण पाठ केलेलं होतं. लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये काय, आता हे करंट मध्ये आलं असेल नसेल आलं, पण गेसच मारायचं असेल तर मग काय, त्यातल्या त्या जे काही करंट मधले आपण म्हणूया युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल असतील त्याच्या अँगलनी विचार करायला हरकत नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न पण तुम्हाला काही स्पेसिफिसिटी सांगतोय कशाबद्दलची, आयआरच्या प्रश्नाबद्दलची. काय विचारलंय, अहमद हुसेन बी सियाल हे सारचे वर्तमान महासचिव आहेत, असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, वर्तमान महासचिव म्हणजे काय, ते नाव पण दिलं, विचारलं, आणि काय ते बरोबर आहे लक्षात ठेवा. आणि काय केलं, द सेक्रेटरिएट ऑफ सार्क वॉज सेटअप इन काठमांडू ऑन 17 जानेवारी 1986. आता 17 जानेवारी 1987 आपल्याला माहिती आहे. याच्यातून काय इन्साइट मिळाली, एक चा फरक आयोग वर्षामध्ये करू शकतं, अलर्ट राहायचं. ठीक आहे, एकचा फरक आयोग तुम्हाला काय करू शकतं, अशा याच्यामध्ये करू शकतं वर्षामध्ये, लक्षात ठेवा. आता तर काय करायला, काय या तारखांमध्येच घोळ घालायला, लक्षात घ्या. डेटमध्ये वगैरे सुद्धा जेव्हा प्रिलिम्सचा क्वेश्चन आला NHRCचा वगैरे, तिथं त्यांनी डेटमध्ये वगैरे सुद्धा घोळ घालायला सुरुवात केलेली आहे. किंवा बेटी बचाव सुद्धा विचारताना त्यांनी काय केलं होतं, जवळजवळचं सगळं दिलं होतं. असं काही म्हणजे ठीक आहे, पाठ असतंच ते किंवा पाठ असणं अपेक्षितच आहे, पण तारखा ते काय करतात, जवळजवळ देतात. इथं काय कळतं, इन्साइट येते, एकचा फरक 10चा फरक शोधायचा. 1863 1864 काय गल्लत केली होती, आता इथं काय 1987 1986 ची गल्लत केलेली आहे. ही कॉन्शियसनेस असणं परीक्षेमध्ये खूप जास्त मदत करतं. 8 डिसेंबर 1985 तारीख पाठ ठेवा म्हणते का, मग पाठ ठेवा म्हणत आहे. 17 जानेवारी 1987 पण पाठ करा म्हणते का, यस पाठ करा म्हणते. बाकी ठीक आहे. म्हणजे इन्साइट काय मिळालं बघा, पुढे सरूया. पुढे काय, पुन्हा एकदा आलं का, 25 मे 1963 2002 डर्बन परिषद, म्हणजेच काय रिसेंट परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता. आधी पण त्यांना तुमच्याकडून अपेक्षा होती काय, की तुम्ही अनालिसिस करून रेडी पाहिजे आणि काय पाठ केलेलं पाहिजे. 25 मे 1963 आणि काय डर्बन समिट 2002. ओके, तिसऱ्याबद्दल डाऊट घ्यायचं काही कारण नाही. आर्थिक सामाजिक सांस्कृतिक परिषद आणि द कोर्ट ऑफ जस्टिस हे आफ्रिकन युनियनचे अंग आहेत. कळाले आपल्याला आता की आफ्रिकन युनियन काय करतं, सगळ्या 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 संस्थांकडून चांगल्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस घेऊन काय त्यांनी स्वतःसाठी अशा प्रकारचे काय केलेले आहेत, ऑर्गन्स क्रिएट केलेले आहेत. 25 मे 1963 आणि काय डर्बन समिट 2002 हे पाठांतराचा आपल्या काय आहे, भाग आहे. सिर्टे डिक्लेरेशन काय, सिर्टे सप्टेंबर 99999. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे काय, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी बद्दल प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे, एंडिंग कॉलोनियलिझम ठीक आहे, प्रमोशन ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ठीक आहे, कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमिक इंटेलेक्च्युअल आणि काय सोशल प्रोग्रेस ऑफ आफ्रिकन कंट्रीज ठीक आहे, इन्स्टॉलिंग अ सेंट्रल आफ्रिकन कंबाईंड मार्केट वगैरे. ठीक आहे, जरा लयच पुढच्या टप्प्यात गेले. तर काय मध्य आफ्रिकी म्हणतात, म्हणजे काय एकदम बारीकच रिजन तयार करतात. आफ्रिकेमधला काय एक स्पेसिफिक रिजन बद्दल बोलतात. त्यात सुद्धा काय संयुक्त बाजाराबद्दल वगैरे बोलतात. लक्षात ठेवा, जेव्हा हे ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी आलं होतं तेव्हा ते त्या टप्प्यात नव्हते. कुठल्या टप्प्यामध्ये, की कंबाईंड मार्केट तयार करावं, कॉमन मार्केट तयार करावं, अशा टप्प्यामध्ये ते ऑब्व्हियसली नव्हते. हे कळालं पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं पाहिजे. बाकी काय आहेत, आयडियालिस्टिक गोल्स आहेत सगळे. ठीक आहे, मग याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. इथं काय आहे, फार स्पेसिफिक आहे. वरचे काय आयडियालिस्टिक आणि जनरल आहेत, हा फार स्पेसिफिक तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर ओपेकचे 5 संस्थापक विक्स, ठीक आहे ना, WIIAS पाठ आहेत. त्यानंतर व्यापक RCP आशांबद्दल आहे. ठीक आहे, युनिसेफ, युनिसेफ बद्दल काय विचारलं मग आता, जे काय प्रश्न विचारलाय, नोबेल प्राइज विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय 1996 पासून 1989च्या कराराने काय करते, युनिसेफ काम करते. हे आपण दोन्ही गोष्टी बघितल्यात, हेडक्वार्टर वगैरे तर ठीक आहे. आपण नोबेल पीस प्राइज पाहिले आणि काय आपण हे म्हणलं होतं की 1996चा ऑप्शन आयोगाने त्याच्यामध्ये दिलाय, प्रश्नामध्ये दिलेला आहे. तर पाठ करून ठेवा जर उद्या विचारलं तर. ठीक आहे, BYQ मधल्याच गोष्टी उद्या विचारल्या तर आपल्याला ते माहिती पाहिजे. आता हे चार बद्दल वगैरे काही शंका घ्यायचं काही कारणच नाही. जनरल ऑप्शन असतो. राहते का इथं हेडक्वार्टर्स आहे ते तर तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, युनिसेफचे हेडक्वार्टर कुठे आहे मग, जिनेव्हा स्वित्झर्लंडला आहे का, नाही. युनिसेफचे हेडक्वार्टर कुठे, न्यूयॉर्क. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे अंगठाळ. परत एकदा अंगठाळ आलं का बघा. स्थायी आंतरशासकीय संस्था असून संयुक्त राष्ट्र आमसभेद्वारे 1964. ठीक आहे,
इथं बघा आता चकली कुठे खायची नाही, संयुक्त राष्ट्र आमसभा म्हणले, ठीक आहे, इथं बरोबर दिलंय, इथं गडबड करायची नाही, दुसरं काही दिलं उद्या तर अलर्ट राहायचं. 1964 म्हणले, हे पण बरोबर आहे, ठीक आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेचा आणि काय जागतिक व्यापार संघटनेचाही हिस्सा आहे म्हणलंय. आता लक्षात घ्या, हाच प्रश्न तुम्हाला, हा बीचाच ऑप्शन तुम्हाला रिपीट झालेला दिसतोय का अलीकडच्या परीक्षेत? हा जुना प्रश्न आहे. अलीकडच्या परीक्षेमध्ये त्यांनी कशाबद्दल प्रश्न विचारला होता, कुठे गेलं ते अंतराचा प्रश्न बघा. येस, अंतराचा प्रश्न बघा आता. ती संयुक्त राष्ट्र संघाच्या सचिवालयाचा भाग आहे असा अलीकडच्या परीक्षेमध्ये प्रश्न आला होता. जुन्या पेपरमध्ये काय प्रश्न आला होता, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचा भाग आहे असा प्रश्न आला होता. पुन्हा एकदा PYQ मधल्या वाक्यांचं जर अनालिसिस चांगलं केलं असेल तर खूप सहज सोपं काय होऊ शकतं, तुम्हाला हिंट मिळू शकतात की इथं नेमकं काय करणं अपेक्षित आहे. सगळं केलंय पुस्तकामध्ये आपण, आता ते अनालिसिस करून सगळं आपण त्या गोष्टी काय लक्षात घेतलेल्या आहेत. ठीक आहे. वॉशिंग्टन DC 2017 मध्ये काय व्हिएतनाम बरोबर करार करणं वगैरे अशा गोष्टी त्यांनी काय केल्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. काही फार विशेष नाही. तुम्हाला हा जो काही प्रश्न आहे तो याच्यावरून कळायला पाहिजे की आमसभेचा नाही एकतर आणि काय जागतिक व्यापार संघटनेचा तर काही संबंध नाही. ओके, त्याचा काही संबंध याच्याशी जोडता येत नाही. उलटाड काय जिनिव्हा वगैरे वॉशिंग्टन DC दिलेला आहे, याच्यावरून तुम्हाला यायला पाहिजे. डीचा काही संबंध पण राहत नाही आपल्यासाठी. ठीक आहे. डीला आपल्याला बरोबर चूक याच्यामध्ये आपल्याला जायची पण गरज पडणार नाही. असल्या गोष्टींबद्दल फार डोकं लावत बसायचं नाही. ठीक आहे. त्या त्यावेळेच्या करंटच्या काही गोष्टी असतील, त्या काय असणार आहेत, जर नाही माहिती आहे तर आपण त्या बरोबर मध्येच पकडत आहोत. आपल्याला BC बद्दल काय स्पेसिफिक माहिती आहे की हे बी नाही आहे आणि C पण नाही आहे, हे स्पेसिफिक माहिती आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजेच काय, ज्या गोष्टी पाठ केल्यात ना त्याचा तुम्हाला वापर होणार आहे. MDG काही नाही, सोपं आहे. लक्षात ठेवा, प्राथमिक शब्दावरती जोर द्यायचा. चुकून उच्च वगैरे केलं, सार्वत्रिक उच्च शिक्षण खटाखट खटाखट काय ABCD टाकून दिलं, उत्तर चुकणं. उच्च शिक्षणावरती लक्ष ठेवायचं, गडबड करू शकता. त्याच्यानंतर पुढं काय, आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ 15 न्यायाधीशांची म्हणून बनलेले असून त्यांची निवड ही केवळ सुरक्षा समिती म्हणले, केवळ म्हणले, केवळ नाहीये, काय सुरक्षा समिती पण असते, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल पण असते, आणि काय युनायटेड नेशन जनरल असेंब्ली सुद्धा असते, लक्षात ठेवायचं. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली सुद्धा असते. ब्रेक घेणार नाहीये, सगळं संपून तुम्हाला डायरेक्ट सोडून देणार आहे. ओके, सोडून देणार म्हणजे तुम्हाला हे जे आहे काय IR जे आहे त्याच्या पूर्ण दोन्ही MRP व्यवस्थित सोडून रट्टा मारून रेडी राहायचं आहे. तुमची उद्या सकाळी टेस्ट असणार आहे, उद्या सकाळच्या ह्याच्यामध्ये टेस्ट असणार आहे. लेक्चर जे आहे ते उद्या संध्याकाळी असणार आहे डिरेक्टली. आता उद्या सकाळी तुमची टेस्ट असणार, टेस्ट नंतर जे काही कमी पडेल ते परत दिवसभरामध्ये रिवाईज करायचं, IR पूर्ण पोळून पिऊन रेडी राहायचं. मग पुढच्या टप्प्यामध्ये जायला तयार आहे आपण. 35 मार्कांचं कव्हरेज करून मग आपण पुढच्या टप्प्यामध्ये जायचं. लेक्चरला सुट्टी नाहीये, सुट्टी नाही म्हणजे पूर्ण दिवसाची सुट्टी नाहीये, फक्त सकाळी उद्या तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. काय रात्री तुम्हाला रट्टा मारायचा, अजून रट्टा मारा, काय करायचं ते करा, टेस्ट तुम्हाला उद्या सोडवायची आहे. ओके. 115 आपण म्हणतोय, काय 15 न्यायाधीशांचे मिळून बनवलंय केवळ सुरक्षा समितीद्वारे 9 वर्षासाठी वगैरे, ठीक आहे, सगळं आहे बाकीचं, फक्त केवळ हा शब्द टाकून काय केलंय त्यांनी चुकवलेलं दिसतंय. राजकीय आर्थिक संघ, ठीक आहे, विचारलेला आहे. ओके, ठीक आहे, तर काय किती वेळा तरी आलेलं आहे युरोपियन युनियन बद्दलचं. काय केलं बघा, ऑस्ट्रिया स्वीडन बद्दल प्रश्न विचारलेला आहे 2007. ठीक आहे ना, ऑस्ट्रिया स्वीडन बद्दल प्रश्न विचारलेला आहे 2007चा. म्हणजे काय, 2007ला या युरोपियन युनियनमध्ये काय आलं किंवा कोण आलं हे पाठ करणं अपेक्षित आहे. मग आता पाठ करायचंय ते, ठीक आहे. 2007चं पाठ करायचं. ऑस्ट्रिया स्वीडन कधी आलं हे पण पाठ करायचं. बघितलंय थोडं थोडं, फूड सिक्युरिटी ऍक्ट बघितलं होतं, किंवा 2004चं काय सगळ्यात मोठं एक्सपान्शन बघितलं होतं, त्याच्यानंतर बल्गेरिया रोमेनिया वगैरे बघितलं होतं. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ कराव्या लागतील. नोबेल शांतता पुरस्कार 2012चा आपल्याला माहिती आहे, बघितलेला आहे. स्थापना मॅस्ट्रिच करार, ठीक आहे, त्याच्याबद्दल पण काही प्रॉब्लेम नाही. कुठे गडबड आहे मग, या 2007 मध्ये गडबड दिसते. 700 आपल्याला देश पाठ करायला लागतील. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या चार्टरनुसार, सनदेनुसार उद्दिष्ट विचारलेत, म्हणजे आर्टिकल 1 मधली उद्दिष्ट विचारलेली आहेत. ठीक आहे. स्पेसिफिक सगळे शब्द आहेत, शांतता, सुरक्षा, मैत्रीपूर्ण संबंध, आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यामध्ये, मानवाधिकाराविषयी आदर वाढवण्यामध्ये सहकार्य, आणि काय मोठ्या प्रमाणात लष्करी सराव टाळणे. ठीक आहे. उगीच काहीतरी टुकार 4 नंबरचा ऑप्शन ऍड केला. आपण त्या दिवशी पण म्हणलं होतं की आयोग काय करेल, आर्टिकल 1 मध्ये तुम्हाला काही पण ऍड करेल, 4 त्या गोष्टींमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळंच ऍड करून प्रश्न नक्की विचारेल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं काय, ओपेक. ठीक आहे. ओपेक बद्दल बेसिक बेसिक गोष्टी आहेत कुठल्या, पेट्रोलियमचे भाव स्थिर ठेवणं, ठीक आहे. 60 मध्ये, ठीक आहे, संस्थापक सदस्य इराण इराक विक्स मध्ये येतात.
नायजेरिया, लिबिया सुद्धा काय आहेत ओपेकचे संस्थापक सदस्य नाही आहेत. विक्समध्ये आहेत ना, विक्सच आहेत ना, विक्समध्ये ते येतच नाही पुढं. हा, युनोच्या आर्थिक सामाजिक परिषदेविषयी चुकीचं विधान. 54 सदस्य प्रत्येक वर्षी, 18 सदस्य 3 वर्षाच्या कालावधीसाठी. ठीक आहे, 18 ते 54, 18, 27, 54 इव्होल्युशन आपण पाहिलेली होती. 18, 27, 54 इव्होल्युशन आपण पाहिलेली होती. ठीक आहे. हा हा प्रश्न बघा तो, की प्रमुख अधिवेशन एप्रिल महिन्यामध्ये. ठीक आहे ना, प्रमुख अधिवेशन एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे कुठल्या तरी वेगळ्याच लेवलला त्यांनी आपल्याला नेलेलं आहे की त्याचं अधिवेशन प्रमुख कोणतं, साईडलाईन वाला अधिवेशन कोणतं, असलं पण काहीतरी विचारलंय. ए आणि बी ठीक आहे. ए आणि बी काय बेसिक आपल्या ह्याचा भाग असायला पाहिजे, पाठांतराचा भाग असला पाहिजे 54 आणि 18 सदस्यांचा. ओके. आता बघा इथं तुम्हाला काय कळतंय, ई जो आहे ई, तो काय म्हणतोय, परिषदेचे निर्णय प्रत्येक वेळी 2/3 बहुमतानेच घेतले जातात. ठीक आहे. असं जर काय आलं ना स्टेटमेंट, आणि जर तुम्हाला काही माहित नाही ना, तर याच्याबद्दल तुम्ही नक्की काय करू शकता, डाऊट घेऊ शकता. इथं काही प्रॉब्लेम नाही डाऊट घ्यायला. ठीक आहे. कारण का, जेव्हा बी करून ते एवढं स्ट्रेस आउट करून काहीतरी विचारतात, तेव्हा काय करायला पाहिजे, शंका घेतलीच पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येकच वेळी म्हणजे प्रत्येक वेळी 2/3 बहुमतानेच असं काय दिलं, तर मग काय नक्की डाऊट घ्यायला पाहिजे. तेवढं तरी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काय, या परिषदेचे अध्यक्ष एका वर्षाने निवडले जातात आणि लगेचच पुढच्या वर्षी ते पुनर्निवडणूक लढवू शकत नाहीत वगैरे. असलं आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलसाठी पाहिलं पाहिजे किंवा पाहिलं होतं. इकोसॉकसाठी असलं काही नाही. इथं काय, एप्रिलच्या ऐवजी जुलै वगैरे असेल तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. CDE काहीतरी उत्तर. ठीक आहे. एक लक्षात घ्या. पुन्हा एकदा, हे ए आणि बी काय आहे, बेसिक कंटेंट माहिती पाहिजे. लक्षात ठेवा, ई आणि बीच्या बाबतीमध्ये मात्र सुट्टी नाही चुकीचे विधान शोधामध्ये. ओके. ई बद्दल तर काय हमखास आपण घेऊ शकतो शंका, काही प्रॉब्लेम नाही. काय झालं ना, DE आणि काय CDE असं दिल्यामुळं सी वरती सगळं येऊन बसलेलं आहे. DE आणि CDE मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, सी वरती आपल्याला आणून ठेवलं. आणि आपण जर म्हणलं ना कमी चुकीचे घ्यायचे वगैरे आणि डी घेतलं तर मग काय CD वाला आपला गेम होत आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपण न अडकता सरळ सरळ आपण काय केलंय, याचं बेसिक पाठांतर करून ठेवलेलं आहे. पुढे काय म्हणलं परत एकदा बघा, ते ऑस्ट्रिया आणि स्वीडनचं आलं का युरोपियन युनियनच्या बाबतीमध्ये. याचा अर्थ काय, आयोगाला काय अपेक्षित आहे, ऑस्ट्रिया आणि स्वीडन हे काय युरोपियन युनियनचे कधी भाग बनले हे आपण पाठ करणं आयोगाला अपेक्षित आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपण काय करायचं, मग तेवढं तरी पाठ करायचं. 2007चे पण पाठ करायला सांगायला ते आपल्याला. आणि काय, ऑस्ट्रिया आणि स्वीडन कधी आले हे पण पाठ करायला सांगतात. आणि काय, UK कधी भाग बनला हे पण पाठ करायला सांगतात. म्हणून आपण तेवढंच अंडरलाईन केलं होतं सकाळच्या याच्यामध्ये, तेवढं तुम्ही पाठ करायला पाहिजे. ओके. लिस्बन करारातील अनुच्छेद 50 विचारला माहिती आहे. 6 संस्थापक कुठले, GIF आणि काय बेनेलक्स पाठ केलं होतं. बेनेलक्स पाठ केलं होतं आणि GIF पाठ केलेलं होतं. 6 संस्थापक वगैरे ऑस्ट्रिया स्वीडन याचं पाठांतर करायचं आहे, कधी आले वगैरे ते. त्याच्यानंतर सभासद होण्यासाठी निकष, हा स्थिर लोकशाही, मानवाधिकार, कायद्याचे अधिराज्य वगैरे हे तुम्हाला सगळं विचारलेलं आहे. ठीक आहे. आपण ते कोपेनहेगन निकष त्याचे केले होते. बघा युनायटेड नेशन्सच्या काय परिषदा ज्या आहेत त्या तुम्हाला कालानुक्रमे लावायला सांगितलेल्या आहेत. युनायटेड नेशन्सच्या परिषदा कालानुक्रमे याला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आपण अमोल सरांच्या याच्यावर लक्षात ठेवायचं म्हणलं होतं. अमोल ठाकूर DYSP असं लक्षात ठेवून आपण हे पाठांतर केलेलं होतं. सोपं आहे. त्याच्यानंतर अपेक बद्दल प्रश्न आहे. ऑस्ट्रेलिया, चायना, रशिया आर द फाउंडर मेंबर्स ऑफ अपेक म्हणलंय. आहे का असं मग? ठीक आहे. आपण उलट बघितलं होतं PVR, आठवते का? PVR पाहिलं होतं. PVR पाहिलेलं होतं. हे काय शेवटी आलेले आहेत, पेरू, व्हिएतनाम, रशिया. ठीक आहे. हे शेवटी आलेले आहेत असं आपण म्हणलं होतं. म्हणजेच काय, हे अपेक्षे फाउंडर तर होऊ शकत नाहीत. चायनाबद्दल पण आपण म्हणलं होतं काय, 1900 काय म्हणलं होतं आपण, 91 वगैरे आला चायना आणि चायनाचे इतर लोक पण सोबत आले असं म्हणलं होतं. अपेक बद्दल काय काय म्हणलं होतं, सोपं सोपं 1989 म्हणलं होतं आणि नंतर उलट करून 1998 केलं होतं. है ना. आणि काय 12 आणि 21 असं उलट आपण केलेलं होतं. 12 आणि 21 असं आपण उलट केलं होतं. त्या गोष्टी कामाला येतील तुम्हाला अपेकमध्ये. आणि काय, अपेकची संकल्पना कोणी दिली, बॉब हॉक यांनी दिली. लक्षात ठेवा. हे असा प्रश्न विचारणं याचा अर्थ काय, जिथे कुठे एखाद्या ऑर्गनायझेशनची संकल्पना देणं वगैरे प्रश्न येईल तिथं आपल्याला अलर्ट राहायचं आहे. ओके. आता याच परीक्षेमधला पुढचा प्रश्न बघा, इथंच असेल कुठेतरी. हेच की पुढचाच बघा. राणी व्हिक्टोरिया. ठीक आहे. ब्रिटिश साम्राज्याचं वर्णन सर्वात प्रथम काय म्हणते, राष्ट्रकुल राष्ट्र असं केलं. ठीक आहे. व्हिक्टोरिया राणीने केलं का मग? नाही. आपल्याला आता माहितीये काय, आपण कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स सुद्धा कोणी म्हणलं पाठ केलं. आणि काय ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स सुद्धा कोणी म्हणलं असं पण गोष्टी पाहिलेल्या आहेत. लक्षात घ्या. आपण त्या इव्होल्युशन मधल्या या गोष्टीच आता पाठ करून टाकलेल्या आहेत. कोणत्या, कॉमनवेल्थ ऑफ नेशन्सच्या. ठीक आहे. जनरल स्मट आठवते का बघा.
जनरल स्मट सुद्धा आठवते का बघा, आपण कशामध्ये केलं होतं, कॉमनवेल्थ ऑफ नेशन्सचा उल्लेख कुणी केला, आणि नंतर काय ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स असा पण उल्लेख कुणी केला, हे पाठांतर केलं होतं त्यांनी. त्या लेवलचं तुमच्याकडून अपेक्षा केलेली आहे. काय प्रश्न विचारला बघा, इन 2002 झिम्बाब्वे वॉज सस्पेंडेड फॉर अ इयर बाय कॉमनवेल्थ. ठीक आहे, आपण काय केलंय याचं, बरी झिम्बाब्वेचं काय इतर ठिकाणचं सुद्धा आपण पाठांतर केले. पीएमजी झेड आठवते सकाळचं, पीएमजी पुणे काय मराठी ग्रंथालय, आणि काय झेड असं म्हणलेलं होतं. ठीक आहे, झेड बाहेर पडला म्हणा, किंवा त्याला काय म्हणतात त्याला, त्यांनी स्वतःला विड्रॉ केलं म्हणा, त्याला परत घेतलंच नाही. आधी सस्पेंड केलं, मग त्यांनी रागारागात येस येस येस, नंतर नंतर रागारागात काय स्वतःला विड्रॉ करून टाकलं, आणि आता अर्ज करते पण मग त्याला आपण येऊ देत नाही, अशी आपण झिम्बाब्वेची स्टोरी बघितली होती. आता एक लक्षात घ्या, हा पण जेव्हा केव्हा प्रश्न आला असेल ना, त्याच्यासाठी त्यांनी जुन्या प्रश्नांमध्ये तिथं पण हिट दिलेली. कुणाला, या वर्षी ज्यांनी परीक्षा दिली असेल ना या राष्ट्रकुलाच्या पेपर हे प्रश्न सोडवताना, या लोकांना पण त्यांनी जुन्या पीवायक्यू मध्ये हिंट दिलेली. त्यांनी आधी राष्ट्रकुला संबंधित हे निलंबनाबद्दल वगैरे प्रश्न ऑलरेडी विचारून ठेवलेला. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की काय अचानक इथंच हा प्रश्न उगवलाय, आधी पण येऊन गेलेला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, लंडन घोषणापत्र माहिती आहे. आता आपण काय पाठ केलं होतं, बीएसएल पाठ केलं होतं, बीएसएल बाल्फर डिक्लेरेशन. ठीक आहे, त्यानंतर स्टॅट्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर, आणि काय लंडन डिक्लेरेशन आपण पाठ केलं होतं. बाल्फर डिक्लेरेशन 19 नोव्हेंबर 1926 वगैरे काहीतरी बघितलं असेल. त्यानंतर काय स्टॅट्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर बघितलं असेल 1931चं, आणि काय लंडन काय आपण काय घोषणा किंवा लंडन डिक्लेरेशन बघितलं असेल 1949चं. ठीक आहे, इयर बियर सगळं पाठ पाहिजे, 26, 31 आणि 49 माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर संधीपासून अलिप्त राहण्याचे धोरण म्हणजे अलिप्तता, हा प्रश्न त्यांनी विचारला होता. ऑब्व्हियसली अशा प्रश्नामध्ये तुम्ही उत्तर जर पंडित जवाहरलाल नेहरू मारलं तर त्यात काही चुकीचं नाही. हे लिस्का माहित नाही, हान्स मार्गंतू माहिती नाही आपल्याला, पंडित जवाहरलाल नेहरू आणि नाम यांचं कोरिलेशन राहून जर तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू हा ऑप्शन मारला तर इथं काही प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. आता हे श्वासबर्गर वगैरे आपण पीवायक्यू मधून घेतले, ठीक आहे ना. पीवायक्यू आला म्हणून आपण आपल्या त्या कॉलम मध्ये ते इव्होल्युशन करत 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 आपण ते सगळं दिलंय तुम्हाला. पण तसंच शक्य नाही, त्या प्रश्नाच्या वेळेला त्या पेपरच्या वेळेला तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू न मारलं, पंडित जवाहरलाल नेहरूच उत्तर मारलं पाहिजे. चुकलं तर चुकू द्या पुढे, कारण का कन्सेप्च्युअली तेच बरोबर आहे. श्वास बर्गर आपल्या स्वप्नात येणार नाही, कोण आहे ते पण माहित नाही आपल्याला. ठीक आहे, मला तरी माहित नाही, तुमच्यापैकी कोणाला तरी माहित असेल तर ठीक आहे. नंतर काय अलिप्तता चळवळीशी संबंधित कोण नाही, परत एकदा नेहरू, टिटो, नमरुक, असा सेम प्रश्न रिसेंट परीक्षेमध्ये आला होता का. यासर आराफतच्या ऐवजी काय दिलेलं आहे, शेख मुजीबुर रहमान वगैरे दिलेला आहे. आता हे शेख मुजीबुर रहमान, जियाउर रहमान हे कुणाशी संबंधित आहेत, बांगलादेशी संबंधित आहेत. ते सारकशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. आपण नाम मध्ये त्यांना घ्यायचं कारण नाही. 3 NTS नी परत मदत केली का, मग ज्यांनी कुणी इथं ते सगळं पाहून घेतलं असेल त्यांना पुढच्या परीक्षामध्ये ते नक्की मदत होणार आहे. जुन्या प्रश्नांमध्ये गेल्यानंतर कळतं की नवीन प्रश्न ते कसे विचारतात. सार्क बद्दलचा हा प्रश्न कॅन्सल झालाय. काय डिसेंबर 1985 शिखर परिषद दर 2 वर्षांनी, महासचिवाचा कार्यकाल 2 वर्ष वगैरे होतं. ठीक आहे, हे 2 आणि 3 दोन्ही मध्ये गडबड वाटते, बघा एकदा नंतर. समिट इज ऑर्गनाइज इन एव्हरी 2 इयर्स, असं काय नाही आहे, सार्कचं काही सांगता येत नाही. ठीक आहे, जनरल सेक्रेटरीचा सार्क इज 2 इयर्स नाही 3 इयर्स वगैरे असेल. ठीक आहे, बघा एकदा नंतर. ओके, दोन्हीमध्ये गडबड वाटते, तुम्ही एकदा चेक करा. कॅन्सल झाला तर मध्ये ऍक्च्युली ते बरोबर आहेत का एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर 1919 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना, ठीक आहे. 46 साली संयुक्त राष्ट्राची पहिली विशेषीकृत एजन्सी, ठीक आहे, 46च आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा 167 दिलंय 187च्या ऐवजी. ठीक आहे ना, 167 दिलेलं आहे 187च्या ऐवजी. धडधडीत काय मला सदस्य पाठ करायला सांगितलेले आहेत, सदस्य पाठ करायला सांगितले. उद्या परत दुसऱ्या कुठल्या संस्थेचे आले तर काय काही करायचं नाही, आले तर आले. त्याच्यानंतर काय बाल कामगार निर्मूलना करता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम विचारलाय. येस, आपण केलेला आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा काय आपण म्हणतो इंटरनॅशनल प्रोग्राम फॉर इलिमिनेशन ऑफ चाइल्ड लेबर 1991 इथं दिलेला आहे. आपण काय म्हणलो होतो, भारताच्या संकेतस्थळावरती आणि आयलोच्या संकेतस्थळ म्हणजे वेबसाईटवरती वेगवेगळे इयर दिलेत आपण म्हणलेलं होतं, तिथे ते लिहिलेलं पण होतं. ठीक आहे, आणि काय भारत अशा प्रकारच्या करारामध्ये जाणारा किंवा त्याच्यावरती स्वाक्षरी करणारा वगैरे पहिला देश किंवा अशा प्रकारची गोष्ट करणारा आपण अभिमानाने काहीतरी बघत होतो. त्याच्यानंतर युरोपियन युनियनचे सदस्य विचारलेत, आणि काय ऑप्शन उडवलाय कुठला, स्वित्झर्लंड. म्हणजेच काय ते नसती कामाला येईल. ठीक आहे, नसती कामाला येईल किंवा नील्स कामाला येईल, लक्षात ठेवा. नसती काय नील्स काय तुमच्या कामाला येईल. तुर्की इथं येतो, इथं लिंकेस्टाईन येतो, बाकी NSI सेम असणार आहे. नसती काय नील्स काय तुम्हाला युरोपियन युनियनचे सदस्य वगळण्यासाठी कामाला येईल. त्यातल्या त्यात आयोगाचा फोकस स्वित्झर्लंड वरती असणार आहे, लक्षात ठेवा. कुठे उडवायचा कोणाला असणार आहे, स्वित्झर्लंड वरती असणार आहे. म्हणजे काय फार ऐन वेळेला सगळं विसरून जरी गेलात आयार
तेव्हा हे एवढं जरी लक्षात राहिलं तरी ठीक आहे. मग तेवढ्यावर प्रश्न सुटायला पाहिजे. 100 वर्ष पूर्ण आयोला झाली होती 2019. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे शाश्वत विकास क्रमवारी काही विशेष नाही. कळालं का बघा? 3-13 क्लायमेट चेंज, क्लायमेट ऍक्शन 3-13. डीचं 2 लावा, डीचं 2 येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणलं ना की जिनिवाशी जोडी लावायची. जर इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन म्हणलं ना तर बर्नशी जोडी लावायची. हे विसरू नका. हे याच्यामध्ये कायम लक्षात ठेवा. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन विचारलं तर काय म्हणतो आपण? एक प्रकारे जिनिवाशी जोडी लावणं. पण इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन म्हणलं मात्र तर ती काय आहे? बर्नची होती. लक्षात ठेवा. आठवते का? 1862. ठीक आहे. नंतर काय? 1874. असे 2 वर्ष आपण एकाखाली एक पाठ केले होते. ठीक आहे. ITU असं म्हणलं होतं आणि UPU सुद्धा म्हणलेलं होतं. येस. ठीक आहे. गोष्टी पाठ पाहिजेत. ज्या गोष्टी पाठ पाहिजेत त्या पाठ पाहिजेत. येस येस. लुका, गौरव, येस. केतन, येस. येस. ठीक आहे. श्रीनिवास, येस. ओके. बरेच जण हँड रेज केला. वाल्मिक, प्रियंका, येस. कृष्णा, ओके. मी मागच्या बॅचला पण विचारलं होतं की पुन्हा कोणाला असं म्हणजे खरं खरं सांगा, पुन्हा कोणाला असं वाटतं की बाबा असं हँड रेज केलं आणि मास्तरनी नाव उभं घेतलं तर उगाच त्या दिवशी चांगलं वाटतं, भारी वाटतं वगैरे. माहित नाही आता भारी वाटतं का नाही, पण उगीच चांगलं वाटतं म्हणजे दिवस बरा जातो. अरे वा, हा, रेकग्नाइज केलं मास्तरनी. हा, भरपूर जण आहेत की कॉमन ह्युमन टेंडन्सी असते. म्हणजे हे फार मोठी गोष्ट नाहीये. त्यातल्या त्यात माझ्यासारख्या माणसाने काय तुमचं नाव घेऊन काय फार विशेष होणार आहे ना. पण ठीक आहे. म्हणजे त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी मागच्या बॅचमध्ये पण म्हणलं होतं की त्या त्या वेळेला त्या याच्यामध्ये आपण झोनमध्ये असतो. येस. येस. अरे बापरे, बदाम जास्त आहे. चला पुढे. चला. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड कोण करतं? जनरल असेंब्ली आणि सिक्युरिटी काउन्सिल. पुढे काय म्हणताय? पेट्रोलियम निर्यातदारांची संघटना बगदाद इथं आली. काय फार विशेष नाही. अपेक्सचं इयर चुकवलंय. हा हा प्रश्न बघा आता. असर्शन रिझन वाला प्रश्न विचारला होता त्यावेळेला त्यांनी कशाबद्दल? दक्षिण आशियाई उपग्रह किंवा आपण म्हणतो साऊथ एशियन सॅटेलाइट बद्दल प्रश्न विचारला होता. आणि काय पाकिस्ताननी त्याला नकार दिला वगैरे याच्याबद्दल पण त्यांनी प्रश्न विचारला होता. स्पेसिफिक इयर वगैरे पण त्याच्यामध्ये दिलं होतं. लक्षात ठेवा. म्हणजे काय खूप स्पेसिफिकली तुम्हाला ती गोष्ट माहिती पाहिजे होती असं त्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे. ओके. सगळं पाहिलंय आपण. ओके. मोदीजी आल्यानंतर त्यांनी काय सार्क सॅटेलाइटची घोषणा केली. GSAT-9 वगैरे असं काहीतरी बघितलं असेल. ओके. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये काय? इथं काय विचारलंय? भारत आशियान विषयी विचारलेला आहे. आणि काय भारत आशियान आशियान भारताचा 2012 पासून डावपेचात्मक भागीदार. येस. ठीक आहे. 17ला काय झालं? 25 वर्ष पूर्ण झाली. ठीक आहे. ऍक्ट ईस्ट धोरणानंतर भारत आशियान उभय संबंधाला चालना मिळाली. ठीक आहे. काय प्रॉब्लेम नाही. येस. ईस्ट एशिया समिट काय म्हणतो आपण? भारत संस्थापक सदस्य. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ईस्ट एशिया समिटमध्ये भारत संस्थापक सदस्य आहे. आठवते का? संस्थापक सदस्य आहे असं आपण म्हणलो होतो. आशियानमध्ये नाही आहे, अपेकमध्ये नाही आहे, पण ईस्ट एशिया समिटमध्ये आहे. ईस्ट एशिया समिटमध्ये काय काय आहेत हे पण आपण पाहिलं होतं. येस येस येस. सगळं आपण पाहिलं होतं की ईस्ट एशिया समिटमध्ये कोण कोण येतो. ठीक आहे. ASEAN +6+2 सगळं आपण पाहिलेलं होतं. ओके. कुणाच्या संकल्पनेने आलं ते पण त्याच्यामध्ये बघितलं होतं. येस. ऋषिकेश, गिरिजा. येस. पुढे काय म्हणताय? अपेक बद्दलचा पुढचा प्रश्न आहे. येस. पुढे काय म्हणलं बघा? अपेक 1989 21. ठीक आहे. रशिया आणि व्हिएतनाम काय म्हणलं बघा आता? ऑप्शन सी काय म्हणतंय? रशिया आणि व्हिएतनाम आर द न्यूएस्ट कंट्रीज टू जॉईन अपेक. ठीक आहे. इंग्लिशमध्ये ठीक आहे न्यूएस्ट कंट्रीज, कारण का शेवटी 1998ला रशिया काय व्हिएतनाम काय पेरू आलेले आहेत. पण मराठीमध्ये बघा अगदी अलीकडे सामील झाले असं म्हणलं. आता जे कोणी 2016 मध्ये वगैरे 17 मध्ये पेपर सोडवत असतील त्यांच्यासाठी काय हे अलीकडे झाले त्याला घ्यायचं का असं विचार येऊ शकतो. ऑप्शन तसे दिले नाहीत म्हणून ठीक आहे. नाहीतर मग काय अलीकडे पलीकडे याच्यावरती सुद्धा काय घोळ होऊ शकतो. पण काय न्यूएस मेंबर ठीक आहे. 1989, 1998, 12 आणि 21 आपण पाठ केलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला हा प्रश्न सुटायला पाहिजे. सगळं पाठांतर केलं का? उलट आपण संस्थापक सदस्यच पाठ नाही केले अपेक्षे. आपण डायरेक्ट 1991 वरती उडी मारलेली आणि काय 1998 वरती वगैरे उडी मारलेली. ते उलट मदत करेल. सगळं काय पाठांतर करायची गरज पडणार नाही. संयुक्त राष्ट्राच्या आम सभेचे पुढील कार्य नाही. ठीक आहे. बजेट वगैरे. हा आता हा प्रश्न बघा. ठीक आहे. ते जयंतने हा प्रश्न मला पाठवला होता.
याच्यामध्ये काय म्हणले बघा, अप्रूव्ह द UN बजेट, कुणाचं युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचं काम विचारलंय. टू इलेक्ट नॉन परमनंट मेंबर्स ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. म्हणजे काय, त्यांनी काय म्हणलंय, इकोसॉकचे नॉन परमनंट मेंबर. आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काय पाहिलेले आहेत, नॉन परमनंट मेंबर्स पाहिलेत, किंवा काय म्हणतो आपण, सॉरी, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपण परमनंट नॉन परमनंट असं डिव्हिजन पाहिलेलं आहे. आपण इकोसॉक मध्ये असलं काही डिव्हिजन पाहिलेलं नव्हतं. त्यामुळं बी हे काहीतरी वेगळंच काहीतरी करून दिलेलं आहे. असल्या गोष्टी बरोबर घ्यायची आपल्याला गरज नाही. त्याच्यानंतर काय बघा, टू इलेक्ट नॉन परमनंट मेंबर्स ऑफ सिक्युरिटी काउन्सिल असं म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, टू इलेक्ट आपण काय म्हणतोय, नॉन परमनंट मेंबर्स ऑफ सिक्युरिटी काउन्सिल. आता ठीक आहे, इथं एक वेळ ठीक आहे की आपण काय हे बघितलेलं आहे, आपल्याला हे माहिती आहे की युनायटेड नेशन जनरल असेंब्ली काय करते. आणि काय, टू इलेक्ट मेंबर्स ऑफ ट्रस्टीशिप काउन्सिल जॉईंटली विथ सेक्रेटरी जनरल ऑफिस म्हणलंय. आता आठवते का बघा, ट्रस्टीशिप काउन्सिलमध्ये उलट आपण म्हणत होतो की P5 तर असतातच आणि सोबत अजून काही लोक ऑलरेडी असतात, ज्यांच्याकडे त्या ट्रस्ट टेरिटरीज असतात ना, त्यांच्याकडे त्या काय, ती लोक तर त्याच्यामध्ये त्या ट्रस्टीशिप काउन्सिलमध्ये असतातच. आणि काय, P5 किंवा स्थायी सदस्य असतात असं आपण म्हणलेलं ऑलरेडी होतं. त्याच्यामुळं यांचं इलेक्शन वगैरे करणं याच्याबद्दल नक्कीच आपण डाऊट घेऊ शकतो. आणि इकोसॉक मध्ये काय, इकोसॉक मध्ये परमनंट नॉन मेंबर, सॉरी, परमनंट आणि नॉन परमनंट मेंबर असं काही डिव्हिजन आपल्याला करण्याची गरज सुद्धा नव्हती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय, हे आपलं आवडतं कोट कुठलं, स्ट्रासबर्ग कोट. आता आयुष्यभर विसरायचं नाहीये स्ट्रासबर्ग कोट. ठीक आहे, याची मागच्या 2-3 दिवसात एवढी चर्चा झाली आहे, ठीक आहे, की काही त्याला लिमिट नाही. 1959चं स्ट्रासबर्ग कोट. नंतर हा प्रश्न मी म्हणत होतो तुम्हाला की रिसेंट एक्झाम मध्ये त्यांनी तुम्हाला काय केलं, ILOच्या काय म्हणतो आपण, जे काही आंतरराष्ट्रीय श्रम परिषद आहे म्हणजे कॉन्फरन्स आहे, आणि ILOची काय म्हणतो आपण गव्हर्निंग बॉडी आहे, त्याचे सेशन किती होतात असं विचारलं कधी, रिसेंट एक्झाम मध्ये. आणि खूप जुन्या पेपरमध्ये काय दिसतंय तुम्हाला, त्यांनी 2015चे त्याचे सत्र किती डायरेक्ट आकडे सुद्धा विचारलेले दिसतात, लक्षात ठेवा. आता हे असे आकडे आल्यानंतर ऑल ऑफ द अबोव घेऊन जाणार याचा काही विषय नाहीये. पण काय, तुम्हाला C आणि D ने इन्साइट दिली होती की ILO बद्दल तुम्ही हे पाठ करायला पाहिजे की श्रम परिषदेचा वर्षातून किती सेशन होतात, आणि काय, सॉरी, लेबर कॉन्फरन्सचे किती सेशन होतात, आणि काय गव्हर्निंग बॉडीचे किती सेशन होतात. इथं तुम्हाला हा अंदाज यायला पाहिजे होता. तर मग तुमचं पीवायक्यू अनालिसिस ऑन द ट्रॅक आहे, नाही तर नाही, लक्षात ठेवा. नंतर म्हणायचं नाही की काय, की ILOचे कुठे आपण हे पाठ करत असतात का काय, कॉन्फरन्सचे काय इयरली किती, सॉरी, वर्षातून एकदा होते का दोनदा होते किंवा तीनदा होते, ठीक आहे, ते पाठ करावं लागेल. त्यांनी तुम्हाला हिंट दिलेली आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर इंटरनॅशनल योगा डे, ठीक, फार विशेष नाही. त्याच्यानंतर जजेस चोजन ऑन द बेसिस ऑफ, जजेस आर इलेक्टेड जॉईंटली. लक्षात ठेवा, हे कायम आणि कायम इथंच आयोग गेम करणार तुमचा. कशाचा, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये काय आहे, जजेस आर इलेक्टेड जॉईंटली म्हणले, अजिबात नाही. सेपरेटली शब्द पाहिजे, सेपरेटली. एकाच वेळेला निवड करतील, सायमल्टेनियसली निवड करतील, पण जॉईंटली किंवा एकत्रित ते बसत नाहीत असं आपण म्हणलं होतं. सेपरेटली किंवा इंडिपेंडेंटली ते बसतात असं आपण म्हणलेलं. या शब्दावरती तुमचा जोर पाहिजे. कशासाठी, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे जजेस निवडत असताना जनरल असेंब्ली पण असते, सिक्युरिटी काउन्सिल पण असते, पण ते सेपरेटली असतात असं आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर 9 मे शुमन, ठीक आहे. आता बघा पुन्हा एकदा, नव्या परीक्षेमध्ये किंवा नव्या पेपरमध्ये या 9 मे बद्दलचा डिटेल प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारला. 9 मे बद्दलचा डिटेल प्रश्न विचारला की काय, शुमन घोषणा, त्याच्यानंतर 9 मे, ठीक आहे, त्याच्या खालचाच लेख विचारला, काय मोठं विचारला तो कधीपासून वगैरे वगैरे. मग याच्याबद्दल त्यांनी तुम्हाला हिंट दिली आहे, तर तुम्ही याच्या आजूबाजूचा डेटा करून ठेवायला पाहिजे होता. नुसतं शुमन केलं आणि पुढे गेलं. काही जण काय करतात, कोपेनहेगन, वर्सॉवचा पॅक्ट आणि बॅकन्स याचं काय, ह्याच्या बाजूला लिहित बसतात. ठीक आहे, देव त्यांचं भलं करू. असलं जर तुम्ही काय करणार असाल याच्या आजूबाजूला ते बेकन्स आणि कोपेनहेगन आणि वर्सॉवचं जर तुम्ही शोधणार असाल, तुमचं डायरेक्शन चुकतंय. तुम्ही शुमन आणि काय 9 मे याचं काय केलं पाहिजे, डिरेक्शन शोधलं पाहिजे. हे युरोपियन युनियनच्या वेबसाईटवरती कुठं आहे आणि त्याच्या आजूबाजूला काय अजून महत्वाचं दिलंय का, ते जर शोधलं तर मग तुम्ही बरोबर हिट करता. मग आपण हिट केलं, शेंझेन एरिया हिट केला, ठीक आहे. त्यानंतर काय, त्याचा मोठं हिट केला, शुमनचा परत एकदा प्रश्न आला. ह्या सगळ्या गोष्टी जर हिट करायच्या असतील तर तुमचं सर्च सुद्धा त्या अँगलनी पाहिजे, पण करायची गरज नाहीये, दिलंय पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट हा प्रश्न आपण म्हणलं होतं, डिस्कस केलं होतं की प्रादेशिक संघटना कोणत्या नाहीत असा प्रश्न विचारला. ठीक आहे, आता ज्याला असं काय म्हणतो, त्याला जनरलाइज हे करायची सवय असते, त्याला हे प्रश्न उगीच ताप देऊ शकतो. ओपेक आणि कॉमनवेल्थ काय आहेत बघा, ह्या प्रादेशिक संघटना नाही आहेत. ठीक आहे, रिजनल ऑर्गनायझेशन नाही आहेत. का बरं,
काय रिजन वाईज आहेत का कॉमनवेल्थ वगैरे? सगळ्या रिजन मधले आहेत. आशिया, आफ्रिका, ठीक आहे, स्मॉल अँड डेव्हलपिंग नेशन सगळेच आहेत. ओपेक मध्ये काय लॅटिन अमेरिका पण आहे, आफ्रिका पण आहे, मध्य आशिया सुद्धा आहे. म्हणजेच काय प्रादेशिक संघटना कुठल्या नाहीत मग? ओपेक आणि कॉमनवेल्थ नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय, EU बद्दल प्रश्न विचारला का परत? येस, EU बद्दल परत प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणतात, यू बिगॅन ॲज इकॉनॉमिक युनियन हॅज एंटर इन टू पॉलिटिकल युनियन. ठीक आहे, बरोबर आहे. 2012 नोबेल पीस प्राइज बघा, खूप जुन्या प्रश्नामध्येच त्यांनी तुम्हाला नोबेल पीस प्राइज यूचा विचारला होता. हिंट दिली होती की आम्ही कुठल्या एरियामध्ये जाऊन प्रश्न विचार. त्याच्यानंतर EU केम इन टू एक्झिस्टन्स आफ्टर रिनेमिंग युरोपियन इकॉनॉमिक काउन्सिल, काय म्हणताय, इन इयर 1993. ठीक आहे, आता मॅस्ट्रिक्ट ट्रिटी बद्दल परत एकदा प्रश्न विचारलेला तुम्हाला दिसून येतोय. कळते का बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं 92-93 वर्ष, पण आता काय एका प्रश्नामध्ये त्यांनी 91 वर्ष पण घेतलेलं आहे. आणि काय दिलंय अयोग्य विधान म्हणून? काय दिलंय, युरोपात राजकीय शांततेला चालना देण्यासाठी ईयूची निर्मिती दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आली. अजिबात नाही. कशासाठी करण्यात आली म्हणलं होतं आपण? इकॉनॉमिक कॉपरेशन म्हणलं होतं, लक्षात ठेवा. इकॉनॉमिक गोष्टींसाठी करण्यात आली होती. आणि ह्याच अँगलने सुद्धा तुम्ही कशाचा विचार करायला पाहिजे, काय लुक ईस्ट वगैरेचा सुद्धा विचार करायला पाहिजे. तो मगाशी जो प्रश्न शेअर केला होता ग्रुपवरती, त्या प्रश्नामध्ये पण त्याच अँगलने विचार करा. हिंट घ्या त्याची की पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये निगेटिव्ह विचार करण्याची गरज नसते किंवा पॉलिसीमध्ये. आणि महत्वाची गोष्ट काय, आशियान तुम्हाला सांगते की काय एकमेकांच्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नका. पंचशील तत्व सांगते, आशियान वे सांगितलंय. अजून काय, आशियान ट्रीटी ऑफ अमिटी आणि कोऑपरेशन सांगते 1976चा, 67ची स्थापना. 76ला आपण काय म्हणलं होतं, अमिटी, ट्रीटी ऑफ अमिटी आणि कोऑपरेशन म्हणलेलं होतं. हा प्रश्न मी तुम्हाला म्हणलं होतं की युनायटेड नेशन्समध्ये काही सदस्यांनी कधी एंट्री मारली याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलाय. झेक आणि स्लोवाक बद्दल विचारला 1993चा. आपण 1991चं सुद्धा काय केलेलं आहे, पाठांतर केलेलं आहे. साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया केलं असेल. 92चं आपण काय केलं, सोव्हिएत रशियामधून बाहेर पडलेले काही देश बघितलेले आहेत. ऍटलिस्ट आपण 91 आणि 93 ऑलरेडी आलंय म्हणून पाठ करा. 92ला थोडेसे जास्त आहेत. झालं ठीक, नाही झालं काही हरकत नाही. केलंय का मग? आता आता तुम्हाला कळायला लागेल. म्हणजे ऍक्च्युली एवढे सगळे प्रश्न डिस्कस करणं शक्य नाही होत बॅचमध्ये, पण मला तुम्हाला एकदा कन्व्हिक्शन द्यायचंय. म्हणजे मला पुढच्या टॉपिकचे फार प्रश्न सगळेच मग स्क्रीनवरती नाही घ्यावे लागणार. तुम्हाला एकदा कन्व्हिक्शन आलं पाहिजे की जो काही आपल्या पुस्तकामध्ये कॉलम वाईज डेटा दिलेला आहे, जो काही आपण अंडरलाईन करतोय, त्याच्या पाठीमागं पीवायक्यूचं अनालिसिस आहे. लक्षात ठेवा, टुकार गोष्टी नाहीयेत. उगीच काहीतरी करायचं म्हणून आपण केलेलं नाहीये. हे आता तुम्हाला कळेल की हे आपण 91, 92, 93चे तुम्हाला देश त्याच्यामध्ये दिले असतील. तुम्ही परत वेगळं शोधत बसण्याची गरज पडणार नाही. व्हेरी इम्पॉर्टंट इंटरेस्टिंग क्वेश्चन. काय, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेबद्दल त्यांनी प्रश्न विचारलाय. डी ऑप्शन बघा, डी ऑप्शन कुणाचं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. किती जणांना डी ऑप्शन कोणाबद्दल आहे ते कळतंय बघा आणि ऍड्रेस करा. डी ऑप्शन कोणाबद्दल आहे? मी तुम्हाला एबीसीची देणं घेणंच नाहीये, ते तर तुम्हाला माहित पाहिजे. डी ऑप्शन कोणाबद्दल आहे तुम्हाला कळायला पाहिजे. येस, ठीक आहे. स्पेशलाइज एजन्सी बरोबर कोण डील करू शकतो युनायटेड नेशन्स मध्ये? कुठलं प्रिन्सिपल ऑर्गन डील करू शकतं, आठवते का बघा. ओके. हे जसं पीवायक्यू सोडताना कान वाजले पाहिजेत किंवा आठवलं पाहिजे लेक्चर मधलं डिस्कशन, तसं ऍक्च्युअल पेपरमध्ये सुद्धा झालं पाहिजे. ठीक आहे, मग ते भारत सरांसारखा तुमचा मेसेज मला मग पुढच्या वर्षी मेन्स नंतर आला पाहिजे. ठीक आहे ना, की असं असं झालं, इतकी इतकी मार्क इम्प्रूव्ह झाले वगैरे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आनंद आहे. बाकी गोष्टी काय, हे सगळं त्यासाठी चालवायचं. समजा ओपेकच्या काय खालीलपैकी कोणते देश ओपेक संघटनेचे सदस्य आहेत? ठीक आहे, फार काही विशेष नाही. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राची विशेषीकृत अभिकरणं चढत्या कालानुक्रमी लावायला सांगितले, म्हणजे क्रोनॉलॉजी लावायला सांगितले. आता बघा, प्रश्न देताना तुम्हाला म्हणजे प्रश्न बघताना कळायला पाहिजे, अपेक्षा काय आहे हे कळायला पाहिजे. ILO, युनेस्को, WHO हे काय फार काय म्हणतो आपण सिग्निफिकंट संस्था आहेत. उगीच कुठल्याही दिलेल्या नाहीयेत. दिलंय काय मग, जे एक दिलंय ते कुठलं, UPU दिलेलं, लक्षात ठेवा. मग आता UPU आणि काय ITU आपण ऑलरेडी करून मोकळे आहोत. तर मग त्या अर्लिएस्ट होत्या, हे एकदा माहीत झालं ना की तिथून मग नंतर काय होतं, आयलोच येतं. कारण का आयलो आपण 1919 पकडून ठेवलेला आहे. ठीक आहे ना, आणि तेच काय म्हणतो, पहिली विशेषीकृत संस्था किंवा जुनी वगैरे म्हणतो, अशा गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या असतात. आयलोच्या आधीच्या सिग्निफिकंट कुठल्या पाहिल्यात आपण? UPU आणि ITU पाहिलेत. युपीयूचं इयर काय आहे, 1874 आपण म्हणलं असेल, आणि तिकडे काय म्हणलं होतं, 65 वगैरे म्हणलेलं असेल. लक्षात ठेवा, ऑलरेडी आपण ते केलेलं असणार आहे. कशाचं? ITUचं आणि UPUचं. त्याच्यानंतर बघा आलं का हे 8-21 आणि काय 8-12. 8-21-60 काय आहे? MDG आहे. 8-21-60 काय म्हणतो आपण? MDGचं ऍक्च्युअल आकडे आहेत. आणि काय म्हणलं, प्रश्न कशाबद्दल विचारला?
भारताच्या सहस्त्र विकास उद्दिष्टांच्या चौकटीबद्दल प्रश्न विचारला. 8-12 बद्दल प्रश्न विचारलेला आहे. काय लक्षात ठेवलं तर मग 21च्या उलट करायचं म्हणलेलं, 21च्या उलट करायचं 12, तेवढंच ते ऑप्शन आहे. त्याच्यावरून लगेच कळून जातं. घोळ काय होतो, फटाफट बघितलं एमडीजी, टाकून दिलं काय 8 21 21 60, असं होऊ शकतं. थोडस शांत होऊन प्रश्न सोडवायचा. ठीक आहे. प्रश्न कशाबद्दल आहे, इंडियाज मिलेनियम डेव्हलपमेंट गोल बनलेला आहे, फ्रेमवर्क म्हणलंय. इन जनरल एमडीजी बद्दल प्रश्न विचारलेला नाही. इन्साइट काय मिळते, काय गडबड करू नका, सिल्ली मिस्टेक. ठीक आहे. बरेचशा हुशार लोकांचा हाच मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. अफगाणिस्तान नुकताच कोणाचा सारचा वगैरे. आता हा हा एक प्रश्न बघा, याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला मुख्यालय विचारलं होतं आणि अयोग्य जोडी विचारली होती. आयोगाचा टुकारपणा बघा काय दिलंय त्यांनी. आंतरराष्ट्रीय दूरसंदेश यंत्र संघ याचं भाषांतर काय केलं बघा, इंटरनॅशनल टेलिफोन युनियन केलेलं. टेलिफोन युनियन. ठीक आहे. टेलिग्राफ युनियन आहे ते, ITU म्हणजे टेलिग्राफ युनियन आहे. मग ते कुठे आहे, बर्नला. कळालं का मग. जर टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणलं ना तर ती जिनेवाला वगैरे घेणं ठीक आहे. पण जर आपल्याला त्यांनी टेलिग्राफ बद्दल विचारलं, ITU बद्दल विचारलं ना, तर मात्र ती बर्नला येते. त्यामुळं काय पर्याय क्रमांक 4 उत्तर येतो. नाहीतर काय, हा प्रश्न बऱ्याच जणांना काय शेवटपर्यंत कळत नाही, ह्याच्यामध्ये कसं काय उत्तर चुकीचं दिलं, म्हणजे सगळेच बरोबर आहेत असं वाटतं. हे ना, सगळेच बरोबर आहेत असं वाटतं बऱ्याच जणांना. विचारा तुम्ही अजून काही लोकांना, त्यांना सगळेच बरोबर आहेत वाटतं. ज्यांनी ते डिटेलमध्ये वाचलं असेल त्यांना कळतं की अरे टेलिग्राफ युनियनचा प्रश्न आहे, ते बर्नला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा असेल वगैरे. या गोष्टी नंतर कळतात. सार्क बद्दल सहकारी क्षेत्र विचारलेत. आपण म्हणलो होतं की सार्क मध्ये मिसाईल टेक्नॉलॉजी वाले आणि डिफेन्स बद्दलचं काय म्हणतो आपण, सहकार्य असू शकत नाही. बाकीचा विचार पण करायची गरज नाही. ठीक आहे. कळालं पाहिजे काय, सार्क मध्ये परस्पर अविश्वासित का आहे, या अशा प्रकारच्या गोष्टी असू शकत नाही, डिफेन्स किंवा मिसाईल टेक्नॉलॉजी वाले वगैरे. बोगोर गोल्स कुठल्या आहेत, इंडोनेशिया इथले आहेत, असा प्रश्न विचारला तर आपण आता फक्त बोगोर गोल्ससाठी रेडी आहे का, नाही, बाबेसाठी सुद्धा रेडी आहे. बांगडुंग, बेलग्रेड अशा पण गोष्टी आपण करून ठेवल्यात. बांगडुंग म्हणजे काय म्हणलं होतं आपण, पुंगसुंग वांगडुंग म्हणलं होतं, इंडोनेशियामध्ये म्हणलेलं होतं. सुकार्नो तिथं म्हणलं होतं. आणि इकडे काय म्हणलं होतं आपण, बेलग्रेडसाठी बेटी म्हणलं होतं, लक्षात ठेवा, बेटी. ठीक आहे, बेटी म्हणलेलं होतं बेलग्रेड. त्याच्यानंतर काय, टीटो आणि काय युगोस्लाविया, हे पाठ केलं होतं. अशा प्रकारच्या गोष्ट आणि अशा प्रकारचे आता प्रश्न कदाचित तिकडे येऊ शकतात, म्हणून आपण त्यासाठी पण रेडी आहोत. कलम 1 बद्दल प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा एकदा काय म्हणलो होतं आपण, स्पेसिफिक शब्द विचारतात. आणि काय, मेंटेन पीस अँड सिक्युरिटी, फ्रेंडली रिलेशन्स, ठीक आहे. हार्मोनायझिंग द काय म्हणते ऍक्शन्स ऑफ नेशन्स इन द अटेनमेंट ऑफ दिस कॉमन एंड्स वगैरे, टू अचीव्ह इंटरनॅशनल कॉपरेशन वगैरे वगैरे वगैरे. आणि काय, सोशल कल्चरल पॉलिटिकल नेचर म्हणलेलं आठवते का, आपण आपल्या पुस्तकामध्ये पॉलिटिकल हा शब्द घेऊन कट केलेला आहे आणि मानवतावादी असा शब्द टाकलेला आहे. पुन्हा एकदा का टाकला, तर हे अनालिसिस करून, या प्रश्नाचं अनालिसिस करून तिथे टाकलाय की राजकीय नाही, त्यांचं काय आहे, त्यांना काय म्हणायचंय, मानवतावादी आम्ही काय करू, तंटे वगैरे सोडू किंवा कॉपरेशन घडवून आणण्याचा प्रयत्न करू, समस्या सोडू, असं म्हणलेलं आहे. कळते. या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. ही स्पेसिफिसिटी तुम्हाला तिथं अंदाज घेता आली पाहिजे की असं पण काय आर्टिकल 1 मध्ये शब्दांची फिरवाफिरवी आयोग तुमच्या बरोबर करू शकतो. वेळ सोडवत जाल तसं तुम्हाला पुस्तकातल्या कॉलमचं आणि काय आपण केलेल्या अंडरलाईन्सचं महत्व कळणार आहे. श्रम संघटनेच्या गोष्टी विचारल्या, जबाबदाऱ्या वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर ILO ची ट्रायपार्टेट स्ट्रक्चर ऑलरेडी विचारलं होतं का, आता पण रिसेंट एक्झाम मध्ये विचारलं. त्याच्यानंतर सार्क बाबत प्रश्न विचारलाय. बघा, रशिया आणि न्यूझीलंडने ऑब्झर्व्हरसाठी अर्ज करणं वगैरे इथपर्यंत ते गेलेले आहेत. फक्त एवढंच आहे, प्रश्न का सोपा होतो, एकच कुठला तरी चुकीचा आहे तो शोधायचा होता. बाकी मग तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. म्यानमार वॉन्ट्स टू बी अ फुल मेंबर आहे, सगळं आपल्याकडे, सगळं याच्यात काही जाण्याची तुम्हाला गरज नाही. त्याच्यानंतर बालकल्याणासाठी 1950 मध्ये युनिसेफची भारताला कोणत्या कार्यक्रमासाठी मदत होत होती. ठीक आहे. युनिसेफ असिस्टन्स, खतरनाक प्रश्न आहे. रिलीफ सप्लायज टू चिल्ड्रन इन नीड वगैरे वगैरे, एक्सटेन्सिव्ह विलेज लेवल न्यूट्रिशन प्रोग्राम वगैरे, कम्युनिटी यूज ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन रिच काय म्हणतो आपण, रेडी टू ईट फूड वगैरे वगैरे, बरंच काय विचारलेलं आहे. आणि उत्तर काय दिलंय, लॉंग टर्म सोशल आणि ह्युमन डेव्हलपमेंट नीड्स, असं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, आता जेव्हा असा युनिसेफ सारखा असा प्रश्न येतो, कोणत्या कार्यक्रमासाठी मदत होती असं विचारलेलं आहे, आणि काय म्हणलंय, रिलीफ सप्लाईज टू चिल्ड्रन इन नीड स्कीम, मिल्क पावडर, ड्रग्ज, व्हॅक्सिन, एटसेट्रा एटसेट्रा, हे तर युनिसेफ करू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, एक्सटेन्सिव्ह विलेज लेवल न्यूट्रिशन प्रोग्राम, हे सुद्धा युनिसेफ करू शकतो. आणि काय, कम्युनिटी यूज ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन रिच आणि काय म्हणताय, रेडी टू ईट फूड वगैरे. आता हे रेडी टू ईट वगैरे थोडं ठीक आहे, पण ऑब्व्हियसली न्यूट्रिशनसाठी या सगळ्या गोष्टी युनिसेफ कडून केल्या जाऊ शकतात, कारण का ICDS मध्ये आहे ना न्यूट्रिशन, सॉरी युनिसेफचं आपण म्हणतो कॉपरेशन. मग काय राहतं याच्यामध्ये, सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे पुन्हा एकदा तीच, सगळं स्पेसिफिक आहे. राहतंय काय, एकच काय जनरलाइज गोष्ट राहते, कोणती, लॉंग टर्म सोशल आणि ह्युमन डेव्हलपमेंट नीड्स असं म्हणलेलं आहे.
आता कोणी असं म्हणेल की काय, युनिसेफ असिस्टन्स टू इंडिया फॉर चाइल्ड वेलफेअर ड्युरिंग 1950 वॉज फॉर, असं म्हणल्यानंतर ठीक आहे, कुणी असं म्हणेल की पर्याय क्रमांक 2 कडे जाईल. आता लक्षात घ्या काय घोळ आहे बघा. ठीक आहे ना. जर तुम्ही मराठीमध्ये वाचलात ना, तर त्यांनी दिलंय कोणत्या कार्यक्रमासाठी मदत होते. मी तुम्हाला कॅटेगोरिकली या प्रश्नाच्या बाबतीत सांगेल, जर तुम्ही हा प्रश्न काय केला, इंग्लिशमध्ये वाचला, तर तुम्हाला उलट उत्तरापर्यंत जाणं जास्त सोपं आहे. कारण का, इथं कार्यक्रम दिल्यावरती ना तुम्ही स्पेसिफिक कार्यक्रम शोधत बसता. ठीक आहे. आणि जर हे इंग्लिशमध्ये वाचलं, युनिसेफ असिस्टन्स टू इंडिया फॉर चाइल्ड वेलफेअर ड्युरिंग 1950 वॉज फॉर असं म्हणलं, आणि हे 2 नंबर टाकून द्या, लॉंग टर्म सोशल अँड ह्युमन डेव्हलपमेंट नीड्स असं म्हणलं, तर मग ते वाक्य काही प्रॉब्लेम येत नाही, त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे ना. कॉम्प्रिहेन्शनचा इश्यू आहे. जर मराठीमध्ये मी कोणता कार्यक्रम म्हणलं ना, तर कार्यक्रम म्हणले की हा मग पोषण कार्यक्रम, कार्यक्रमाला कार्यक्रम लावून टाकलं आणि उत्तर मारायचा प्रयत्न केला. सहसा काय करायचं, जेव्हा तुम्हाला असा नवाच प्रश्न येईल, काहीतरी नवीनच गोष्ट येईल, तेव्हा प्रयत्न करत झाला कॉम्प्रिहेन्शनच्या गोष्टी युटिलाइज करण्याचा. इंग्लिशला इंग्लिश शब्द, काय इंग्लिशला इंग्लिश काय वाक्यांचे 2 पाठ एकमेकांसमोर ठेवून बघायचे, आणि जोडते का बघायचं लक्षात ठेवा. ठीक आहे, जुळते का बघायचं, जुळत असेल तर काही इश्यू नाही. ठीक आहे. आणि हे ऍक्च्युली आपण कन्सेप्च्युअली पाहिलं होतं. युनिसेफ आधी इमर्जन्सी गोष्टींसाठी काम करत होती, नंतर मात्र लॉंग टर्म गोष्टींसाठी काम करायला लागली. हे आपण कन्सेप्च्युअली आपल्या डिस्कशनमध्ये वगैरे पाहिलेलं असणार आहे. पण मी असं म्हणेल की हे सगळंच तुम्हाला काय आधीच केलेलं असणं अपेक्षित नाही. पण मग काय करायचं, शब्द जोडून बघायचे. ठीक आहे. मी सांगणं काय इथं अशा प्रश्नांमध्ये, फक्त मराठीवरती अवलंबून राहायचं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो कोणी फक्त मराठीवरती अवलंबून राहून उत्तरं मारू नका. 28 देश, स्वित्झर्लंड परत आलं का, स्वित्झर्लंड ऑब्व्हियसली युरोपियन युनियन मध्ये असणार नाही. 28 त्यावेळेला असेल कदाचित, त्यामुळे हे काय कुठे दिले, हा ए इज करेक्ट दिले. ब्रिटन असणार आहे, ब्रेक्झिट. ब्रिटन म्हणजे आपण युके, ब्रेक्झिट मारलेलं त्यावेळेला झालेलं असणार नाहीये. युरोपियन युनियन मधले सगळ्यात मोठा आणि छोटा ते मगाशी म्हणलं होतं, फ्रान्स आणि माल्टा बद्दल प्रश्न विचारा. ठीक आहे. यानंतर जनरल असेंब्लीकडून आहेत का, नाही, जनरल असेंब्ली आणि कोणाकडून आहेत, आयसीजेच्या न्यायाधीश, सिक्युरिटी काउन्सिलकडून. यानंतर हा प्रश्न बघा आता, आपण म्हणलो होतं अम्नेस्टी इंटरनॅशनलचा प्रश्न आपण कशावरून घेतला होता, किंवा कंटेंट पीटर बेनिसन आपण अम्नेस्टी इंटरनॅशनलचा कसा प्रेडिक्ट केला होता, तर युनायटेड नेशन्सच्या काय 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 युनिसेफ बद्दल त्यांनी काय प्रश्न विचारला होता, लुडविक राजमनचा प्रश्न विचारलेला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि काय केले बघा, एक्झिक्युटिव्ह बोर्ड इज मेड अप ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्टेड बाय युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली असं म्हणलेलं आहे. UNGA आहे का, नाही. इकोसॉक वगैरे ठीक आहे. UNGA नाही आहे याच्यामध्ये. कशामध्ये, युनिसेफच्या एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या सदस्यांच्या इलेक्शनमध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्ली नाहीये, लक्षात ठेवा. ठीक आहे. ते आपण कॅटेगोरिकली काय पाठांतर करायचं म्हणलेलं होतं. ओके. आणि अजून एक म्हणजे फारच टुकार पाहिजे असेल तर असे प्रश्न येतात तेव्हा, ठीक आहे, 1 2 3 आणि नबदाबो, तुम्हाला 3 या नंबरवरती बऱ्याच वेळेला उत्तर सापडेल. म्हणजे तुम्हाला असले पण ट्रिक पाहिजेत का, तर तसं तर मग ढिगाणी आहेत. पण मग मला काय वाटतं की मी पुन्हा सांगतो, त्यासाठी जन्म झालेला नाही आपला. म्हणजे हे असलं सांगून काहीतरी तुम्हाला गंडवण्यात काही पॉईंट नाही. उद्या त्यांनी काय केलं, त्यांचं पॅटर्न बदलला आणि वेगळं काय करायला लागले, तर तुमचं नुकसान होऊ शकतं. पण बऱ्याचशा प्रश्नांमध्ये तुम्हाला अशा गोष्टी सापडतील. म्हणजे काय, खालीलपैकी चुकीचे कोणते आणि नन ऑफ द अबो. ठीक आहे. असला प्रश्न विचारायचा, खाली नन ऑफ द अबो द्यायचं आणि उत्तर द्यायचं 3 नंबरचं. असं बऱ्याचशा ठिकाणी होतं. पण मग काय, ते तुमचं काम आहे, हे माझं काम नाही. त्यासाठी तुम्ही बॅच लावलेली नाही. आशियान. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर माद्रिदचा तह, व्हेरी इम्पॉर्टंट, हे मी प्रश्न तुम्हाला म्हणत होतो. येस. आयएलओ बद्दल त्यांनी तुम्हाला ऑलरेडी माद्रिदचा तह देऊन चुकवलं होतं, तर मग आत्ता व्हर्सायचा तह दिला होता, तर तिथं कळायला पाहिजे होतं की ऑलरेडी आपण आयएलओचा हा तह पाठ करून ठेवायलाच पाहिजे होता. लक्षात घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला PYQ सांगणार आहेत की तुम्ही काय पाठांतर केलं पाहिजे. त्यांनी कशाबद्दल प्रश्न विचारला बघा, प्रशिक्षण केंद्र फ्रान्समध्ये आहे याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे सॉरी, प्रशिक्षण केंद्राबद्दल आयएलओच्या आपण आता ऑलरेडी पाठ केलं. मला वाटतं इटली तुरीन असं काहीतरी आपण ऑलरेडी पाठ केलं असणार आहे. ठीक आहे. फिलाडेल्फिया जाहीरनामा केलाय का, येस केला. येस चैताली, येस. येस इम्रान, येस. धनेश्वर, ओम, उदय, येस. केलेला. त्यानंतर अजून एक प्रश्न कुठला, युनिसेफ बद्दलचा काय हिंट देतोय, इव्होल्युशन पाठ करणं. येस कैलाश, येस. पौर्णिमा, अंजली, येस. ठीक आहे.
बाळांनो इकडं पण पाठवा, MRP PYQ सॉल्व्ह करून ते प्रश्न सॉल्व्ह करून इकडं पण पाठवा की त्या ID वरती. इथंच फक्त अँड्रेस करता होय. इकडे पण पाठवा की उत्तर पाठवा, MRP पाठवा. आता नाही अँड्रेस करणार कोणी. ठीक आहे. युनिसेफचं काय म्हणतो आपण? हा, हर्षवर्धन, येस. MRP पाठवा आता. हँड केलं की आता MRP पाठवायला सांगणार. येस, ज्ञानेश्वर. ठीक आहे. ओके. पाठवल्यात भरपूर जणांनी. युनिसेफचं इव्होल्युशन तुम्हाला पाठ पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओपेक बद्दल प्रश्न विचारलाय, ठीक आहे. संघटना सोडली, बघा आता या प्रश्नामध्ये कुठं जायचं आपल्याला. प्रश्न तुम्ही बघून घ्या, नंतर प्रत्येक वाक्य सांगायची गरज नाहीये. येस येस, गिरीश कुमार. येस. काय म्हणतं बघा, ओपेक बाबत त्यांनी काय सांगितलं, डी पर्याय दिलाय. कुणीतरी संघटना सोडली असं ऑप्शन त्यांनी विचारला होता. कधीचा प्रश्न आहे आता बघा हा. इयर बघू आपण कुठला आहे. हा, 2015चा आहे प्रश्न, ठीक आहे ना. मग काय जण काय म्हणतात, मागच्या 4 वर्षातले काय PYQ करायचे, करा मग. ज्याला कोणाला व्यवस्थित अनालिसिस करायचंय, ज्यांनी कोणी हा 2015चा प्रश्न बघितलाय, त्याला कळेल की अरे बाबा ओपेक बद्दल हे प्रश्न विचारतात. मग आत्ताचं करून ठेवलं, ऐकिया करून ठेवलं आपण. ठीक आहे. रेडी आहे आपण या गोष्टीसाठी, म्हणून म्हणतोय सगळं अनालिसिस करून केलेलं आहे. तर ते तुमचं काम काय आहे, वाढलंय आता फटाफट फटाफट जेवून घ्यायचं आणि नंतर डायजेस्ट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर SAGQ बद्दल प्रश्न विचारला. SAGQ मध्ये आपण काय पाहिलं होतं, पाकिस्तान येत नाही, इयर बियरचा घोळ असू शकतो. त्यात मी फार तुम्हाला नेत नाही आता, पण काय पाकिस्तान येत नाही याच्यावरती हा प्रश्न सुटतो. ठीक आहे ना. BB आयन कॉरिडॉर त्याला म्हणतात. SAGQ ला BB आयन कॉरिडॉर म्हणतात, लक्षात ठेवा. पॉप्युलर आहे BB आयन कॉरिडॉर, IR मध्ये पॉप्युलर आहे. नंतर काय महत्वाचं आहे का, सारखा भेट सोडण्याच्या समस्या. भारत अपेक्षा संस्थापक सदस्य देश आहे, हे ऑलरेडी विचारलं होतं. म्हणजेच काय, 2014ला विचारलं, आत्ता आला प्रश्न परत एकदा. त्याच्यानंतर सार्क बद्दल तर हे नेहमी विचारतात, हे आता माहित झालंय. हा, हा प्रश्न बघा आता 101 नंबरचा काय वगळलेला आहे तुमचं, तुम्ही बघा, मी एक्सप्लेन करत नाही. त्यांनी ABCD उत्तर दिलंय, वगळलेलं आहे, कळालं पाहिजे काय आहे. संयुक्त राष्ट्राच्या काय म्हणतो आपण, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एज्युकेशन एज्युकेशन फंड. ठीक आहे. युनिसेफ बद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. काही करू शकतो. ओके. प्रश्न विचारलाय, काय म्हणले बघा. त्या एज्युकेशन वरून कळते का, किंवा युनिसेफ वरून कळते का, किंवा कल्चरल अस्पेक्ट कुणाकडे असू शकतात वगैरे, त्यावरून कळते का बघा. बालकांच्या सांस्कृतिक बाबी त्यांनी वगळलेल्या आहेत. त्यानंतर हा एक प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट. आपण 68 कलम इकोसॉक्स ऑलरेडी आता करून रेडी आहोत. इकोसॉक्सचा 68 कलम आपण केलेला आहे आता, की इकोसॉक्सच्या काय म्हणतो आपण, हे 68 कलमामध्ये आपण काय म्हणतो, हे इकोसॉक्सची कामं किंवा कार्य वगैरे देणं. काय म्हणलं होतं, दहशतवादाबद्दलच्या गोष्टी कोणी पाहायला पाहिजेत, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलने पाहायला पाहिजेत. आणि आपलं ठरले आता की काय, जेव्हा हे 4 पर्याय येतात तेव्हा काय करायचे, दोन दोनचे गट करण्यासाठी एका बाजूने काय करणारे पर्याय बघायचे किंवा एखादा उचलायचा आणि त्याच्यासोबत काय करायचं, दुसऱ्याला घेऊन जावं लागतं असं म्हणलेलं होतं. ठीक आहे. अल्पसंख्याकांचं संरक्षण, स्त्रियांचा दर्जा राखणं, बालमजूर समस्या, ठीक आहे. हे सगळे एका बाजूने जाणारे वाटतात आपल्याला. आपल्याकडे ऑप्शन काय राहतोय मग, हे त्यांनी काय विचारले, महत्वपूर्ण कार्य कुठे विचारले, गाळायचं आहे. जर गाळाला, दहशतवाद गाळाला, तर मग काय, हे कटतं, हे कटतं, हे कटतं, राहतं काय, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे काय, सार्क संघटनेच्या बद्दल प्रश्न विचारला आणि शशी थरूरचं नाव घुसडले. आता लक्षात घ्या, शशी थरूर शशी थरूर जर या संघटनेचे कितवे पण महासचिव असू द्या, 5वे असू द्या काय, पहिले काय, 7वे असू द्या, काही असू द्या, असते तर काय पाठ केलं असतं ना आपण. सार्क संघटनेमध्ये जर आपल्याला असं काही माहिती असतं तर आपण हे पाठ केलं असतं. आपण कांत कांत पाठ केलंय एका ठिकाणी. आपण काय केलंय, एका ठिकाणी नीलम संजीव रेड्डी आणि काय, ज्ञानी झैल सिंग यांचं सुद्धा नाव पाठ केलंय. आपण मोर दॅन रेडी आहोत. जर समजा त्यांनी भारतीय लोकांबद्दल विचारलं तर. अजून एक नाव पाठ केलं आपण, कमलेश शर्मा, आठवते का बघा. ठीक आहे. कांत कांत पाठ केले, यस कृष्ण. ज्ञानी झैल सिंग पाठ केले, नीलम संजीव रेड्डी पाठ केलेला आहे. आणि काय, आपण कमलेश शर्मा यांचं सुद्धा नाव पाठ केलं आहे, जिथे कुठे असतील. त्याच्यानंतर आपण अजून एक नाव पाठ केले. हँड्स डाऊन करा, जे नाव सांगतो ते आठवते का, मग हँड रेज करा. अजून एक नाव सांगतो ते आठवते का बघा. हँड्स डाऊन करा की आधी. बरं ठीक आहे, माहित असेल तुम्हाला आधीपासून. रामस्वामी मुदलियार यांचं नाव केलं होतं का. येस. उद्याच्या टेस्टला प्रश्न असणार रामस्वामी मुदलियार यांचा. व्हेरी गुड. एक प्रश्न फुटला. हँड्स डाऊन करा. हँड्स डाऊन करा.
ठीक आहे. अपूर्व चंद्र, नाव आठवते का अपूर्व चंद्र? येस, व्हेरी गुड. येस, डन. म्हणजे काय सांगण्याचं हे सगळं काय शशी थरूर असतं तर माहिती असतं आपल्याला. आपल्याला नाही माहित असं होणार नाही मग ते. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न तुम्हाला सांगतोय की झिम्बाब्वे बद्दल प्रश्न विचारला जाणार होता नंतरच्या परीक्षेमध्ये. 15 किंवा 14चा प्रश्न आहे हा. राष्ट्रकुल संघटनेने एक किंवा अनेक वेळा निलंबित केलेल्या देशांचा बरोबर गट ओळखा, असं यांनी आपल्याला विचारलेलं आहे. नायजेरिया, पाकिस्तान, झिम्बाब्वे, फिजी. ठीक आहे. पाकिस्तान मधल्या काय लोकशाही सरकारला धक्का लागणं, झिम्बाब्वेमध्ये निवडणुकीमध्ये हिंसाचार होणं, फिजीमध्ये काय मिलिटरी कूप होणं, हे सगळं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आणि मग आता झिम्बाब्वेबद्दल जर नंतर त्यांनी प्रश्न विचारला तर त्यात काय चुकीचं आहे आणि त्यात मग आपण कसं रडत बसणार की नाही हे आपण पाठ करणं अपेक्षित नाही वगैरे वगैरे, असल्या रडीचा डाव खेळायचा नाही आपल्याला. ठीक आहे. प्रश्न विचारला होता आधी, त्याच्या अनुषंगाने आपला अनालिसिस रेडी आहे, त्याच्यानुसार आपण आता तयार आहोत. ठीक आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेची उगमस्थाने वगैरे विचारल्यात, परत परिषदा विचारल्यात. हे फार विशेष नाही. कुठली काय आली आहे? व्हिएन्ना परिषद असलं काही नव्हतं. त्या अमोल ठाकूर DYSP या आपल्या नावा ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं पाठ, ज्या काही पाठ केले होते त्या अटलांटिक होतं, मॉस्को होतं, याल्टा होतं. व्हिएन्ना बिएन्ना आपण काही याच्यामध्ये पाहिलेलं नव्हतं. नंतर नकार अधिकार जास्तीत जास्त वेळा कोणी वापरला हे पण प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. हे आहेत मग काय आयआरचे फार 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 महत्वाचे प्रश्न. उद्याच्या टेस्टचा टाइम सकाळी असेल, तुमच्या ऑफिसच्या आधीच तुम्हाला ती टेस्ट सोडवून जायची आहे आणि मग संध्याकाळी तुमचं परत एकदा 5-5 लेक्चर असेल. ठीक आहे. का हा वेळ आहे तर उद्या तुम्ही टेस्ट सोडवली पाहिजे. आज रात्रीत पाठांतर करा, रट्टा मारा, जे काही रेडी राहायचं ते राहा. जर उद्या टेस्टमध्ये काही गडबड झाली, कमी मार्क आले, 5 मार्क 10 मार्क कमी आले, तर त्यानुसार पटकन पुढचं रिव्हिजन करा. सगळं काय तुमचं जे काही दोन्ही MRPs आहेत त्या कम्प्लीट करून रेडी राहा. मग आपण मग पुढच्या, आता जसा 35चा गठ्ठा केला तसं पुढच्या गठ्ठ्यामध्ये मग आपण काय करू शकतो, एंट्री मारू शकतो. पाठांतर तुम्ही करणं, डायजेस्ट करणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. उद्या कदाचित मी तुम्हाला MRP विचारू शकतो, MRP शिवाय एंट्री नाकारू शकतो. त्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी रेडी राहा. ठीक आहे. त्यामुळे आपण इथं थांबूया. उद्या भेटू. टेस्टचा टायमिंग टाकतो. टेस्टचा टायमिंग 10च्या आधी टाकतो. ओके. थँक्यू.